हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टीचक्राफ्ट एज्युकेशन. मायसेल्फ नितीन. आणि आपण घेऊन आलोय जुलै 2026च्या पूर्ण वन लायनर्स, म्हणजे पूर्ण महिना जो आहे त्याचे ज्या काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत त्यांच्या वन लायनर्स, की जेणेकरून तुम्हाला वन लायनरच्या फॉर्मॅटमध्ये कोणत्याही एक्झामला कसाही क्वेश्चन होते तो तुमचा टॅकल झाला पाहिजे. ठीक आहे. सो बघा, आता हे जुलै 2026 सगळे वन लायनर आहेत. बायलिंग्वल आहे हे मॅगझिन. ठीक आहे, तुम्हाला बघायला मिळालेच. सुरुवातीला मराठी आणि नंतर इंग्लिशमध्ये असेल ते. ठीक आहे, इंग्लिश मराठी दोन्ही याच्यात आपलं मॅगझिन येत असतं. हे बघा, हे इंग्लिशमधून तुम्हाला सगळे वन लायनर बघायला मिळतील. ठीक आहे. सो हे तुम्हाला सगळ्यांना मिळेल ते. सो आपण आज जास्त उशीर न करता, ठीक आहे, वी विल डिरेक्टली स्टार्ट विथ दिस जुलै 2026 वन लायनर्स, जे पूर्ण महिन्यात तुम्हाला अत्यंत इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी ते. आता याच्यातले जुलैमध्ये जे काही आपले ग्रुप बी एक्झाम असेल, ग्रुप सी एक्झाम्स असतील, याच्यासाठी सगळे क्वेश्चन तुमचे तिथून कव्हर होणार आहे. गेट आहे. सो लेट स्टार्ट विथ अवर टार्गेट, टुडेज टार्गेट. ठीक आहे. सो बघा, आता डिरेक्टली आपण स्टार्ट करूयात. हे आपलं टीचक्राफ्ट एज्युकेशनचं आपलं मॅगझिन आहे. ठीक आहे. चलो बघा आता. सी 2026च्या बघा, आता 2026च्या राष्ट्रीय आंतरराज्य वरिष्ठ ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप काय असेल? इंटर स्टेट्स. ओके, इंटर स्टेट सिनियर लेवलची ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा, महिलांच्या लांब उडीत व्हेरी इम्पॉर्टंट आहे, आणि हे विचारला जाणारा क्वेश्चन आहे. हा विचारला जाणारा क्वेश्चन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. नवीन राष्ट्रीय विक्रम कोणी केला? हा नवीन राष्ट्रीय विक्रम कोणी केला? तर एनसी सोजन. ठीक आहे. आता एनसी सोजन कोणत्या देशाच्या आहेत? तर एनसी सोजन या भारताच्या आहेत. भारत. ठीक आहे, आपल्या देशाच्या आहेत. आणि त्या कुठल्या आहेत? केरळाच्या. ठीक आहे, केरळाच्या आहेत त्या. मग एनसी सोजन यांनी कोणाचा विक्रम मोडला? तर अंजू बॉबी जॉर्ज यांनी जे अथेन्स ऑलिम्पिक मध्ये सगळ्यात जास्त लांब उडी मारली होती, त्याच्यापेक्षा पण जास्त यांनी उडी मारलेली. पण ही कुठे मारलेली? आंतरराज्य वरिष्ठ ॲथलेटिक चॅम्पियनशिप मध्ये, आणि त्यांनी मारली होती ऑलिम्पिक मध्ये. आलं लक्षात? सो हा तो काय फरक आहे. पहिलं लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट, एनसी सोजन नाव विचारलं जाईल. ठीक आहे, डन. नेक्स्ट बघा, जवळपास 15 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर कोणत्या इंग्लंडच्या क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली? बेन स्टोक. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बेन स्टोक. 31 डिसेंबर 2026 रोजी बघा, 31 डिसेंबर 2026 रोजी आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, आता बघा हे काय, कोटक महिंद्रा बँकेच्या, कोणत्या बँकेच्या? कोटक महिंद्रा बँकेच्या एमडी, मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ पदाचा राजीनामा कोण देणार किंवा कोणी दिला? ठीक आहे. 31 डिसेंबर 2026 ला कोणी राजीनामा दिला? तर अशोक वासवानी यांनी. अशोक वासवानी यांनी काय दिलेला आहे? राजीनामा दिलाय. गेटिंग? नाव व्हेरी इम्पॉर्टंट थिंग बघा, पीएम फॅमिली केअर ट्रॅकर. ठीक आहे, पीएम फॅमिली केअर ट्रॅकर चा प्रायोगिक प्रकल्प कोणत्या शहरात सुरू करण्यात आला? व्हेरी इम्पॉर्टंट आहे. अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, हेल्थ केअर रिलेटेड एखादी जी गोष्ट असेल. ठीक आहे, प्राईम मिनिस्टर्स फॅमिली केअर ट्रॅकर चा पहिला प्रकल्प कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेला आहे? तर तो गांधीनगर. त्याचं उद्घाटन कोणी केलं असेल? उद्घाटन केलं होतं गृहमंत्री अमित शहा यांनी. अमित शहा यांनी काय केलेलं आहे? या प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, ओपन एआय इंडियाच्या नव्या व्यवस्थापकीय संचालक एमडी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? प्रभजीत सिंग यांची. कोणाची? प्रभजीत सिंग यांची. कशाच्या? ओपन एआय इंडियाच्या नव्या व्यवस्थापकीय संचालक एमडी पदी कोणाची नियुक्ती झाली? तर प्रभजीत सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रभजीत सिंग यांच्याबद्दल गोष्टी लक्षात ठेवायच्या. नेक्स्ट, इस्रोने बघा, इस्रोने यशस्वी हॉट टेस्ट केलेले सेमी क्रायोजेनिक इंजिन, काय? सेमी क्रायोजेनिक इंजिन कोणत्या नावाने विकसित केले जात आहे? ठीक आहे, इस्रोने यशस्वी हॉट टेस्ट केलेले सेमी क्रायोजेनिक इंजिन कोणत्या नावाने विकसित केले जाते?
तर SE 2000 काय SE 2000 ह्या नावाने काय केलं जाते ते हॉट टेस्ट केलेले सेमी क्रायोजेनिक इंजिन विकसित केलं जात आहे. गेटिंग नाव व्हेरी इम्पॉर्टंट बघा आता ब्रॅकिबॅक्टेरियम नेताजी तुम्हाला नाव देतील फक्त की ब्रॅकिबॅक्टेरियम नेताजी हे करंटली न्यूज मध्ये आहे तर ते काय आहे एक्झॅक्ट ते एक्झॅक्ट काय आहे मग तुम्हाला जर कळालं की तो बॅक्टेरिया आहे बॅक्टेरिया एका म्हणजे वेस्ट बेंगॉलच्या हुगळी नदीमध्ये एक बॅक्टेरिया सापडला ठीक आहे तर तो बॅक्टेरिया सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ त्यांना नाव काय दिलेलं आहे ब्रॅकिबॅक्टेरियम नेताजी तो कोणत्या नदीत सापडला तर हुगळी नदीमध्ये सापडला गेटिंग बघा नवीन प्रजाती कोणत्या नदीतून सापडल्या आहे तर ते आहे हुगळी नदी स्टार करून ठेवा त्याला स्टार करून ठेवा ठीक आहे बघा नेक्स्ट भारतात दरवर्षी डॉक्टर दिन डॉक्टर्स डे व्हेरी फेमस आहे कोणत्या तारखेला साजरा केला जातो तर 1 जुलैला डॉक्टर्स डे साजरा केला जातो बघा SE 2000 सेमी क्रायोजेनिक इंजिन मध्ये ऑक्सिडायझर म्हणून काय वापरले जाते ऑक्सिडायझर म्हणून काय वापरलं जातं द्रव ऑक्सिजन लिक्विड ऑक्सिजन वापरला जातो काय वापरला जातो लिक्विड ऑक्सिजन वापरला जातो SE 2000 ठीक आहे SE 2000 सेमी क्रायोजेनिक इंजिन मध्ये ऑक्सिडायझर म्हणून काय वापरले जाते तर द्रव ऑक्सिजन वापरला जातो गेटिंग नेक्स्ट बघा राष्ट्रीय डॉक्टर दिन कोणत्या महान वैद्य आणि भारतरत्न पुरस्कार विजेत्या स्मरणार्थ दिला जातो तर डॉक्टर बिधानचंद्र राय आता यांच्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवायची यांचा जन्म ठीक आहे जन्म आणि मृत्यू 1 तारखेलाच झालाय 1 जुलैलाच झालाय ठीक आहे यांचा जन्म आणि मृत्यू 1 जुलैलाच झालाय म्हणून त्यांच्या सन्मानार्थ 1 जुलैला डॉक्टर्स डे साजरा केला जातो नेक्स्ट बघा ग्लोबल स्किल्स चॅलेंज ऑस्ट्रेलिया 2026 मध्ये भारताने किती पदके जिंकलेली आहेत तर भारताने टोटल ह्या कॉम्पिटिशन मध्ये 5 पदकं जिंकलेली आहेत त्याच्यातील 3 गोल्ड आहेत 1 सिल्वर आहे आणि 1 ब्रॉन्झ आहे ठीक आहे 3 सुवर्ण 1 रौप्य आणि 1 कांस्य पदक आहे सो ग्लोबल स्किल्स चॅलेंज या स्पर्धेमध्ये इंडियाची ही कामगिरी राहिलेली आहे बघा नेक्स्ट HDFC बँकेने कोणत्या माजी मुख्य निवडणूक आयुक्तांना आपले अंशकालीन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे अंशकालीन म्हणजे काय टेम्पररी थोड्या कालावधीसाठी अध्यक्ष असतील कोणी HDFC बँकेने आणि कोणाला माजी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ते भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ते आता काय झालेले आहेत रिटायर झालेले आहेत मग रिटायर झाल्यानंतर त्यांना काय केलं HDFC बँकेने अंशकालीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे त्याचं नाव काय राजीव कुमार व्हेरी इम्पॉर्टंट आहे स्टार करून ठेवा बँकेचं नाव लक्षात ठेवा कोणत्या बँकेने त्यांना अंशकालीन अध्यक्ष म्हणून नियुक्त केलेलं आहे विचारलं जाण्याची शक्यता दाट असते अशा कारण की ते मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ते संविधानिक पदावर होते बरोबर आहे ना आर्टिकल 324 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची तरतूद करण्यात आलेले प्रोव्हिजन आहे त्याचे ते हेड होते म्हणजे एका भारताचे एका संविधानिक इन्स्टिट्यूटच्या सर्वोच्च पदावर असलेला माणूस आता एका खाजगी बँकेचा अध्यक्ष म्हणून काम करतो त्याच्यासाठी ते इम्पॉर्टंट होऊन जातं बघा बहुतांश वैयक्तिक करदात्यांसाठी म्हणजे इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी आर्थिक वर्ष 2025-26 करता ITR दाखल करण्याची अंतिम तारीख कोणती आहे तर 31 जुलै 2026 पर्यंत त्यांना ITR भरायचा आहे बघा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन BROचा प्रोजेक्ट ब्रह्मांक व्हेरी इम्पॉर्टंट आहे प्रोजेक्ट ब्रह्मांक प्रामुख्याने कोणत्या राज्यात कार्यरत आहे तर अरुणाचल प्रदेशमध्ये कोणत्या राज्यात आहे तर अरुणाचल प्रदेश प्रोजेक्ट ब्रह्मांक कोणत्या राज्यात आहे अरुणाचल प्रदेशमध्ये मे 2026 मध्ये बघा मे 2026 मध्ये म्हणजे त्यानुसार जे आकडे आलेले इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन IIP इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन किती टक्क्यांनी वाढला आहे तर 5.1 टक्क्यांनी वाढला किती 5.1 टक्क्यांनी तो वाढलाय म्हणजे त्याची इम्प्रूव्हमेंट झालेली बघा आता राजस्थान हरियाणा यमुना जल प्रकल्पाअंतर्गत राजस्थानला कोणत्या कालव्यातून पाणी पुरवठा केला जाईल तर पश्चिम यमुना कालव्यातून राजस्थान हरियाणा
यमुना जल प्रकल्पाअंतर्गत, ठीक आहे, कोणता, पश्चिम यमुना कालव्यातून राजस्थानला पाणी पुरवठा केला जाईल. दिल्ली ईव्ही पॉलिसी बघा, दिल्ली ईव्ही पॉलिसी 20 अंतर्गत किती सार्वजनिक ईव्ही चार्जिंग पॉइंट्स, बघा किती सार्वजनिक ईव्ही चार्जिंग पॉइंट्स विकसित केले जातील, तर 32,000. किती, 32,000. आता हे एकदम भारी आहे. तुम्ही जर 10 लाखाच्या पुढची गाडी घेतली ना, 10 लाख, दिल्लीच्या ईव्ही पॉलिसी आहे, तर 10 लाखाच्या पुढच्या जी कार घेणार तुम्ही इलेक्ट्रॉनिक व्हेकल, त्याच्यावर रजिस्ट्रेशन फी मोफत असेल आणि रोड टॅक्स आणि रजिस्ट्रेशन फी तुमच्याकडनं घेतली जाणार नाही. म्हणजे ऍक्च्युअली जर ती कार समजा तुम्ही 30 लाखाला घेतली, तर ती ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला किती, 22 ते 23 लाखाला पडेल. वरचे जे 7-8 लाख रुपये रजिस्ट्रेशन फी असते किंवा रोड टॅक्स असतो, तो सगळा वाचेल. ठीक आहे, कशावर, परंतु ईव्ही, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स. ठीक आहे, मग त्याच्यासाठी 32,000 चार्जिंग पॉइंट्स काय केले जाणार आहेत, विकसित केले जाणार आहेत. ठीक आहे, नेक्स्ट बघा, जागतिक अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट, जागतिक म्हणजे वर्ल्ड अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स हा दिवस केव्हा साजरा केला जातो, तर तो 2 जुलैला साजरा केला जातो. कधी केला जातो, तर तो 2 जुलैला साजरा केला जातो. ठीक आहे, आता बघा, नवीन IIP मालिकेत, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन मालिकेत होलसेल प्राइस इंडेक्सच्या जागी अवस्थिती कारक म्हणून, अवस्थिती म्हणजे काय, इन्फ्लेशन जनरेटिंग अवस्थिती कारक म्हणून कोणता निर्देशांक स्वीकारण्यात आलेला आहे, तर कोणता निर्देशांक स्वीकारण्यात आलेला आहे, बघा, उत्पादक किंमत निर्देशांक. ठीक आहे, आउटपुट PPI, प्रॉडक्ट प्रोडक्शन इंडेक्स. काय, प्रॉडक्ट प्रोडक्शन इंडेक्स हा वापरलेला आहे, आउटपुट प्रोडक्शन इंडेक्स कशा जागी, नवीन IIP मालिकेत. मग आता होलसेल प्राइस इंडेक्स मध्ये ना फक्त काय, कशाच्या किमती मोजल्या जातात, तर गुड्सच्या किमती मोजल्या जातात. मग त्या सर्व्हिसेस काउंट नाही होत. मग तिथे एक्झॅक्ट इन्फ्लेशन किती रिटेल लेवलला ते कळत नाही. मग रिटेल लेवलचं इन्फ्लेशन काउंट करण्यासाठी CPI चा वापर केला जातो RBI कडून, बरोबर ना, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. त्या मग CPI मध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस दोघं काउंट केले जातात, परंतु त्याच्यात पण इंडस्ट्रियल आउटपुट किती आहे ते समजत नाही. मग इंडस्ट्रियल आउटपुट म्हणजे जिथून एखादा प्रॉडक्ट बनतो आणि तो कन्झ्युमर पर्यंत पोहोचतो, म्हणजे रिटेलर पर्यंत पोहोचतो, तोपर्यंत त्याच्यात काय काय चेंजेस झाले, मग ते कशाने कळणार, की इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन. मग त्याच्या जागी बघा, नवीन WPI च्या जागी काय वापरलं जाणार आहे, आउटपुट. आउटपुट म्हणजे काय, एका इंडस्ट्रीमधून लगेच एखादा प्रॉडक्ट तयार झाल्यानंतर त्याची कॉस्ट काय असते, किंमत काय असते, मग तो आउटपुट PPI इंडेक्स वापरला जाईल. गेटिंग, बघा, दिल्ली ईव्ही पॉलिसी 20, आता हे आपण जस्ट बघितलं ना, हे दिल्ली ईव्ही पॉलिसी 20 अंतर्गत, 2.0 म्हणतात त्याला, अंतर्गत 30 लाख पर्यंतच्या इलेक्ट्रिक वाहनांवर, ठीक आहे, 30 लाख पर्यंतच्या इलेक्ट्रिक वाहनांवर देण्यात येणाऱ्या 2 प्रमुख कर सवलती कोणत्या, बघा, 100% रोड टॅक्स आणि 100% नोंदणी शुल्क. ठीक आहे, नोंदणी शुल्क म्हणजे काय, रजिस्ट्रेशन फी. म्हणजे 30 लाख रुपयांपर्यंत जर तुम्ही, म्हणजे 10 लाखाच्या पुढची किंवा 30 लाख पर्यंतची जर कार तुम्ही घेत असणार, तर तुम्हाला काय भेटणार आहे, तर 100% रोड टॅक्स आणि 100% नोंदणी शुल्क. म्हणजेच काय होणार आहे, 30 लाखाची जी कार असणार आहे ते तुम्हाला ऍक्च्युअली 22 ते 23 लाखामध्ये मिळणार आहे. आलं लक्षात असू द्या या गोष्टी. वन लाइनर्स बघा, आता 1 जुलै 2026 पासून, काय, 1 जुलै 2026 पासून केंद्रीय म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्सेस, CBDT अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती झालेली आहे, रवी अग्रवाल यांची. रवी अग्रवाल आतापर्यंत होते, परंतु 1 जुलैला त्यांचा कार्यकाल पूर्ण होणार होता, परंतु 1 जुलै नंतर परत त्यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्सेसच्या अध्यक्षपदी. ठीक आहे, मग सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्सेस, आपण जे प्रत्यक्ष कर वगैरे भरतो, मग तो कर किती असला पाहिजे, त्या कराची आकारणी कशी केली पाहिजे, कोणत्या व्यक्तींवर कर लादला गेला पाहिजे, याची सगळं एक ऍडवाइस ते कोणाला देतात, PMO ला देतात. ठीक आहे, मग तिथून तो ऍक्च्युअल टॅक्स किती लादला जाईल लोकांवर ते ठरवलं जातं, तो ते रवी अग्रवाल आहेत. ठीक आहे, बघा, आता 1 जुलै 26 रोजी भारतीय लष्कराचे, बघा, 31वे लष्कर प्रमुख COAS म्हणून कोणी पदभार स्वीकारला, तर जनरल धीरज सेठ. स्टार करायला पण याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे, 31वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार कोणी स्वीकारले, जनरल धीरज सेठ यांनी. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, बघा, NSO, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या NSOच्या मते
2025 साली भारताचा बेरोजगारीचा दर, अनएम्प्लॉयमेंट रेट, बेरोजगारीचा दर किती नोंदवला गेला? 3.1%. किती? 3.1%. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या म्हणजे NSOच्या मते 2025 साली भारताचा बेरोजगारीचा दर किती होता? 3.1%. गेटिंग? सी बघा, भारतातील पर्यटन स्थळांची, आता बघा, भारतातील पर्यटन स्थळांची डिजिटल दृश्यमानता वाढवण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य MOU केलेला आहे? गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहे. भारतातील पर्यटन स्थळांची, ठीक आहे, म्हणजे काय, जेवढे पण टुरिस्ट स्पॉट्स आहेत, टुरिस्ट, ठीक आहे, त्यांची दृश्यमानता म्हणजे काय, लोकांनी परत परत त्यांना व्हिजिट केलं पाहिजे. पर्यटन मंत्रालयाने कोणत्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे? तर गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत. म्हणजेच गुगल इंडिया काय करेल, गुगलच्या माध्यमातून आपले जे पर्यटन स्थळ आहेत चांगले चांगले, ठीक आहे, त्यांचं प्रमोशन करेल. ठीक आहे, सो ते भागीदारी केलेले. बघा, VBG रामजी कायदा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. MG नरेगा जो कायदा आहे त्याच्या जागे आलेला आहे. VBG रामजी कायदा 2025 अंतर्गत ग्रामीण कुटुंबांना किती दिवसाचा हमीयुक्त, म्हणजे हमीयुक्त वेतन रोजगार देण्यात आला आहे? तर 125 दिवस. 125 दिवस. आलं लक्षात? आधी काय होतं? आधी महात्मा गांधी नॅशनल रुरल गॅरंटी स्कीम नुसार आधी किती दिला जायचा? 100 दिवसाचा रोजगार हमीयुक्त. म्हणजे जर तुम्ही एम्प्लॉयमेंट रजिस्टर्ड केले असेल ग्रामपंचायतीमध्ये, तर तुम्ही त्या स्कीम मध्ये जर फिट बसला तर तुम्हाला तुमच्या घरापासून 5 किलोमीटरच्या आत दर वर्षाला 100 दिवसाचा काय केला जायचा? रोजगार हमी दिली जायची. पण तो आता वाढून किती केलेला आहे? 125 दिवस. गेटिंग? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेशल्स दौऱ्यादरम्यान भारत आणि सेशल्स यांच्यात किती करारांवर स्वाक्षरी झाली? तर 19 करारांवर तिथे स्वाक्षरी करण्यात आली. बघा, हिंद महासागर क्षेत्राशी संबंधित भारताच्या प्रमुख सागरी धोरणाचे म्हणजे सागरचे पूर्ण रूप काय? ठीक आहे, सिक्युरिटी अँड गॅरंटीड असिस्टन्स ऑफ दिस रिजन. सिक्युरिटी अँड गॅरंटीड असिस्टन्स ऑफ दिस रिजन, या प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास. ठीक आहे, रिजनल डेव्हलपमेंट हे त्याचे काय पूर्ण रूप आहे. इस्रायल लेबनन त्रिपक्षीय सुरक्षा राजकीय चौकटीत कोणत्या देशाने मध्यस्थीची भूमिका बजावलेली? इस्रायल आणि लेबनन मध्ये जो सीमा प्रश्न चालू आहे, म्हणजे त्यांची एक बॉर्डर आहे, बॉर्डरवरून वाद चाललाय. ठीक आहे, मग लेबनन मध्ये काय करते? इस्रायल इज व्हेरी पॉवरफुल. मग इस्रायल काय करते? एन्क्रोचमेंट करते. मग त्यात आम्ही काहीतरी मध्यस्थाची भूमिका घेतो असं कोणी सांगितलंय? तर USA ने सांगितलं. कोणी सांगितलंय? USA ने. गेटिंग? बघा, अमेरिकेने लेबनॉनमधील पुनर्रचना आणि मानवतावादी मदतीसाठी किती रक्कम जाहीर केली? तर 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स, 100 मिलियन. ठीक आहे, 100 मिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी मदत त्यांनी लेबनॉनच्या लोकांना दिलेली. दरवर्षी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन केव्हा साजरा केला जातो? तर 3 जुलैला. कधीतरी दिनविशेषच्या जोड्या लावा किंवा वन लाईनर विचारलं जातं की जेव्हा त्याची अॅनिव्हर्सरी वगैरे असते, 25 वर्ष झालेले असतात तेव्हा. सो मेक शुअर करा की ह्या गोष्टी तुम्ही करणार व्यवस्थित. ठीक आहे, बघा पुढे. कोणत्या केंद्रीय मंत्र्याने, ठीक आहे, कोणत्या केंद्रीय मंत्र्याने FCRA 2.0 पोर्टलचे उद्घाटन केले? अमित शाह यांनी. काय? फॉरेन करन्सी रेग्युलेशन ऍक्ट. फॉरेन करन्सी रेग्युलेशन ऍक्ट म्हणजे काय की काही काही आपल्या NGOज असतात, सिव्हिल सोसायटीज असतात, त्यांना दुसऱ्या देशांकडून काय येत असतात? देणग्या येत असतात. मग त्या देणग्या किती आल्या पाहिजे आणि त्यांच्यावर काय कंट्रोल केलं पाहिजे? तर ते त्यानुसार ठरतं. भारताच्या उपग्रह आधारित संवर्धन प्रणालीचे नाव काय आहे? ठीक आहे, गगन. आपलं जसं GPS आहे, ठीक आहे, GPS आहे अमेरिकेचा, तसं आपलं काय? गगन आहे. कोणत्या दोन संस्थांनी संयुक्तपणे गगन प्रणालीला विकसित केले? तर इस्रो आणि AAI, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने काय केलेलं? त्यांना विकसित केलेलं आहे. कोणत्या मंत्रालयाने AI आधारित ग्रामीण अंतर्गत लेखापरीक्षण पोर्टल सुरू केले? ग्रामीण विकास मंत्रालयाने. 1 जुलै 26 पासून RBIच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली? रविशंकर. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, स्टार करा त्याला.
भारत आणि जपानच्या पहिल्या संरक्षण सहविकास करार कोणत्या प्रणालीशी संबंधित आहे? युनिकॉन, युनिफाईड कॉम्प्लेक्स रेडिओ अँटेना मास्ट. लक्षात ठेवा, भारत आणि जपानचा पहिला संरक्षण सहविकास करार आहे, पहिला आहे. आणि कोणत्याही देशासोबत असेल, काहीही पहिल्या गोष्टी असतील, भारतात असतील, जगात असतील, इंडियात असतील, तर ते एक्झामसाठी इम्पॉर्टंट असतं. पहिला संरक्षण सहविकास करार कोणत्या प्रणालीशी संबंधित आहे? तर युनिकॉन, युनिफाईड कॉम्प्लेक्स रेडिओ अँटेना मास्ट. बघा, I2C प्रकल्प, I2C प्रकल्प प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या पायाभूत सुविधांशी संबंधित आहे? पाणबुडी फायबर ऑप्टिक केबल प्रणाली, पाणबुडी फायबर ऑप्टिक केबल प्रणाली सोबत हा काय विकसित केला जाणारा प्रकल्प आहे I2C. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या. नेक्स्ट, भारताचे बघा, भारताचे पहिले खासगी कक्षीय प्रक्षेपण यान कोणते आहे? विक्रम-1. व्हेरी इम्पॉर्टंट. भारताचे पहिले, इंडियाज फर्स्ट खासगी कक्षीय प्रक्षेपण यान कोणते आहे? विक्रम-1. विक्रम-1. विक्रम-1 बघा, आता विक्रम-1 मोहीम कोणत्या खासगी कंपनीने विकसित केलेली आहे? स्काउट्रेड एरोस्पेस. ठीक आहे, स्काउस. बघा, विक्रम-1 मोहीम कोणत्या खासगी कंपनीने विकसित केली आहे? तर स्कायरूट एरोस्पेसने. कोणी? स्कायरूट एरोस्पेसने. भारतातील बघा, भारतातील पहिली PNS इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रोसिजर कोणत्या राज्यात, बघा, कोणत्या राज्यातील उंडावल्ली हेलिपोर्ट साठी मंजूर करण्यात आले? आंध्र प्रदेश. व्हेरी इम्पॉर्टंट, याला पण स्टार करा. आता इथून लक्षात ठेवा, भारताचे पहिले खासगी प्रक्षेपण यान कोणते? विक्रम-1. विक्रम-1 मोहीम कोणत्या खासगी कंपनीने विकसित केले? स्कायरूट. बघा, स्कायरूट एरोस्पेस. कुठली येते? हैदराबाद. हैदराबाद. ठीक आहे, हैदराबादची कंपनी. ठीक आहे, पहिली प्रायव्हेट कंपनी आहे एरोस्पेस मध्ये. भारतातील पहिली PNS इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रोसिजर. ठीक आहे, PNS इन्स्ट्रुमेंट अप्रोच प्रोसिजर कोणत्या राज्यातील उंडावल्ली हेलिपोर्ट साठी मंजूर करण्यात आले? तर ते आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश. नेक्स्ट बघा, 2027 सालापासून, कधीपासून? 2027 सालापासून आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराचे नवीन नाव काय असेल? बुकमन आंतरराष्ट्रीय पुरस्कार. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, त्याला स्टार करा, BIMP. कारण की बुकर पुरस्कारवर कन्सिस्टंटली MPSC असेल किंवा कोणत्या एक्झाम्स मध्ये क्वेश्चन विचारला जातो. EPF योजना बघा, EPF योजना 2026, EPF योजना 2026 अंतर्गत अंशतः पैसे काढण्याची परवानगी मिळण्यापूर्वी EPF खात्यात किमान किती शिल्लक ठेवणे आवश्यक आहे? ठीक आहे, शिल्लकीच्या 25%. किती? शिल्लकीच्या 25% पर्यंत EPF मध्ये काय करायचंय? तेवढी रक्कम ठेवायची. 2026 फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीमध्ये गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू, IMP अगेन. फिफा वर्ल्ड कप झालेला आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 2026च्या फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीमध्ये गोल करणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोणता आहे? क्रिस्टियानो रोनाल्डो. क्रिस्टियानो रोनाल्डो. ठीक आहे. ऑपरेशन सेफ सायबर स्पेस, ऑपरेशन सेफ सायबर स्पेस ही मोहीम कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केली आहे? गुजरात पोलीस. कोणी केली आहे? गुजरात पोलीस. ऑपरेशन सेफ सायबर स्पेस ही मोहीम कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केली? तर गुजरात पोलिसांनी. इम्पॉर्टंट आहे. भारताच्या पहिल्या खासगी कक्षीय प्रक्षेपण वाहनाचे नाव काय? तर विक्रम. आपण बघितलं विक्रम-1च्या पहिल्या मोहिमेचे नाव काय? आता विक्रम-1ची जी पहिली मोहीम आहे त्याचं नाव काय आहे? मिशन आगमन. मिशन आगमन. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. विचार डायरेक्टली क्वेश्चन येईल आणि एकदम सिली क्वेश्चन असेल तो. 10 वर्षांची लेगसी सर्वे ऑफ स्पेस अँड टाइम. ठीक आहे, LSST. ठीक आहे, 10 वर्षांची, बघा 10 वर्षांची लेगसी सर्वे ऑफ स्पेस अँड टाइम मोहीम कोणत्या वेधशाळेने सुरू केलेली? वेरा सी रुबिन वेधशाळा. कोणी? वेरा सी रुबिन वेधशाळा. 10 वर्षांची लेगसी. आता मी ही वेरा सी रुबिन वेधशाळा कोणत्या देशात आहे मला ते कमेंट करून सांगा. ठीक आहे, कोणत्या देशात आहे ते मला कमेंट करून सांगा. डेव्हलपमेंट इंडिया बघा, डेव्हलपमेंट इंडिया एम्प्लॉयमेंट अँड, बघा आता रुरल, डेव्हलपमेंट इंडिया एम्प्लॉयमेंट अँड लाईव्हलीहूड मिशन. ठीक आहे, काय? डेव्हलपमेंट इंडिया एम्प्लॉयमेंट अँड लाईव्हलीहूड मिशन रुरल अंतर्गत प्रत्येक पात्र ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी किती दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाणार आहे? हेच ते कोणतं आहे? डेव्हलपमेंट इंडिया एम्प्लॉयमेंट. म्हणजे काय?
MG नरेगाच्या जागे ज्या स्कीमचं काय आहे, VB जी रामजी, VB जी रामजी, ठीक आहे. आता काय, डेव्हलपमेंट इंडिया किंवा ठीक आहे, विकसित भारत असं आहे त्याचा अर्थ. हे डेव्हलपमेंट इंडिया आहे ना, ते चुकीचं आहे. विकसित भारत, ठीक आहे. एम्प्लॉयमेंट गॅरंटी रुरल लिव्हलीहूड मिशन, ठीक आहे. रुरल लिव्हलीहूड मिशन आहे, जे मिशनचं नाव चेंज झालंय. ते किती दिवस असेल, 125 दिवस, बरोबर आहे. जागतिक प्राणीजन्य रोग, जागतिक प्राणीजन्य रोग दिन केव्हा साजरा केला जातो, 6 जुलैला. प्राणीजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी कोणत्या एकात्मिक जागतिक दृष्टिकोनावर, एकात्मिक जागतिक दृष्टिकोनावर विशेष भर दिला जातो, तो वन हेल्थ दृष्टिकोन. कोणता, वन हेल्थ दृष्टिकोनावर लक्ष दिलं जातं. अगेन नेक्स्ट, कोणत्या संघाने, बघा कोणत्या संघाने विक्रमी 7व्यांदा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, विक्रमी 7व्यांदा ICC महिला T20 विश्वचषक 2026 चे विजेतेपद पटकावले. कोणी पटकावले, ऑस्ट्रेलिया. कोणी, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाची कॅप्टन कोण होती, एलिस पेरी. ओके, सगळ्यात वयस्कर कॅप्टन होती आणि सगळ्यात जास्त तिने काय केलेले, ICC टुर्नामेंट जिंकलेल्या ऑस्ट्रेलियासाठी. कोणाविरुद्ध फायनल होती, इंग्लंड विरुद्ध, इंग्लंड विरुद्ध. भारत सरकारने सुरू केलेले बघा EOCI कार्डचे पूर्ण रूप काय आहे, बघा, इलेक्ट्रॉनिक ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, इलेक्ट्रॉनिक ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. उत्तर प्रदेश, बघा, राष्ट्रीय कुटुंब लाभ, नॅशनल, बघा, नॅशनल फॅमिली सर्व्हेनुसार उत्तर प्रदेश राष्ट्रीय कुटुंब लाभ, नॅशनल फॅमिली बेनिफिट सर्व्हे अंतर्गत पात्र कुटुंबाला किती एकरकमी मदत केली जाते, तर 30,000 रुपये. डन, 30,000 रुपये. नुकताच GI टॅग, बघा, नुकताच GI टॅग मिळालेला जलभरा संदेश, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, जनायका मनोहरा आणि बालागड या लाकडी बोटी कोणत्या राज्याच्या आहेत, तर त्या आहेत पश्चिम बंगालच्या. नुकताच GI टॅग मिळालेला जलभरा संदेश, जनायका मनोहरा आणि बालागड या लाकडी बोटी कोणत्या राज्याच्या आहेत, तर त्या पश्चिम बंगालच्या आहेत, ठीक आहे. बघा, बिहारमधील मुंगेर येथे, कुठे, बिहारमधील मुंगेर येथे असलेल्या शास्त्रीय पद्धतीने वय निश्चित केलेल्या वडाच्या झाडाचे किती वय आहे, 700 वर्ष. व्हेरी इम्पॉर्टंट. कुठं सापडले, सरळ क्वेश्चन येईल की 700 वर्ष जुने वडाचे झाड कोणत्या राज्यात सापडले, बिहार, ठीक आहे. बिहारचे कुठे, मुंगेरमध्ये. बिहारचे कुठे, मुंगेरमध्ये. 700 वर्ष जुने. जिथे जिथे जे इम्पॉर्टंट आहे त्याला स्टार करून ठेवा, ठीक आहे. भारत आणि माली निर्यात प्रोत्साहन मंच मालीच्या कोणत्या शहरात सुरू करण्यात आला, तर मालीचं शहर कोणतं आहे, बामाको. भारत आणि माली निर्यात प्रोत्साहन मंच मालीच्या बामाको शहरात आयोजित करण्यात आले. बघा, ECME ग्रुप आणि मित्सुबिशी गॅस केमिकल्स यांच्यातील करारानुसार कोणते हरित इंधन निर्यात केले जाईल, हरित मिथेनॉल, ठीक आहे. बघा, कोणता, ECME ग्रुप आणि मित्सुबिशी. आता ही मित्सुबिशी गॅस केमिकल कोणाचे, जपानचे. हा पहिला आपला जपान आणि भारत यांच्यातला काय करार आहे. केमिकल यांच्यातील करारानुसार कोणते हरित इंधन निर्यात केले जाईल, तर हरित मिथेनॉल, ग्रीन मिथेनॉल. लक्षात ठेवा, ग्रीन मिथेनॉल काय केलं जाणार आहे, निर्यात केलं जाणार आहे, ठीक आहे. जागतिक चॉकलेट दिवस, बघा, आता व्हेरी इम्पॉर्टंट, तुमचा सगळ्यांचा फेवरेट टॉपिक आहे चॉकलेट. तुम्हाला सगळ्यांना चॉकलेट आवडतं. कधी साजरा केला जातो, तर 7 जुलैला. कधी केला जातो, 7 जुलैला साजरा केला जातो. आता हे बघा, आता पुढचं इथून, हरित मिथेनॉलच्या उत्पादनात हरित हायड्रोजन सोबत, म्हणजे काय, ग्रीन हायड्रोजन सोबत कोणता वायू वापरला जातो, तर तो असतो कॅप्चर्ड CO2, ठीक आहे. बघा, हरित मिथेनॉलच्या उत्पादनात हरित हायड्रोजन सोबत कोणता वायू वापरला जातो, तर कॅप्चर्ड CO2, ग्रीन हायड्रोजन आणि कॅप्चर्ड CO2, ठीक आहे. जगातील सर्वाधिक कोको उत्पादन देश कोणता आहे, कोको. आता उत्पादन करणारा देश कोणता आहे, कोको कोट डी आयव्हर. काय, कोको कोट डी आयव्हर. आता कोको काय असतं, कोकोच्या बियांपासून काय बनवलं जातं, चॉकलेट बनवलं जातं, ठीक आहे. कोकोच्याच बियांपासून काय बनवलं जातं, चॉकलेट बनवलं जातं. मग कोको सगळ्यात जास्त उत्पादन कुठं केला जातो, कोट डी आयव्हर या देशात. आलं लक्षात, आफ्रिकेतला देश. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2026 मध्ये AI आधारित ICMR माइंड्स येते, ठीक आहे. ICMR माइंड्स प्लॅटफॉर्म साठी कोणत्या संस्थेला सुवर्ण पदक मिळाले, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे.
जे आपलं मेंटल हेल्थ रिलेटेड इश्यूज आहेत, ठीक आहे. तर ते आपल्याला माहिती आहे की भारतात असं म्हटलं जातं की लेटेस्ट सर्वेनुसार की दर 5 पुरुषांमागे 1 किंवा इव्हन 4 मागे 1 आहे, की प्रत्येकाला काय थोडा मेंटल इश्यूज आहेत. मीन्स मेंटल इश्यू म्हणजे का पूर्णपणे मेंटल नाही. मग डिप्रेशन असेल, एन्झायटी असेल, ठीक आहे. थोडं स्ट्रेस असेल, टेन्शन असेल, ह्या गोष्टींचा सामना करावा लागतो. ठीक आहे. ICMR. मग इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च जी इन्स्टिट्यूट आहे इंडियाची, तिने तिचा जो प्रोग्राम आहे माइंड्स, ठीक आहे. माइंड्स हा प्रोग्राम काय की ज्या लोकांना डिप्रेशन आहे, टेन्शन आहे, एन्झायटी आहे, त्यांना ते बाहेर काढण्याचा जो प्रोग्राम आहे, तर त्या प्रोग्रामसाठी ICMR ला काय भेटलंय की ICMRचा माइंड्स प्लॅटफॉर्मसाठी सुवर्ण पुरस्कार मिळालेला आहे. दिल्ली सरकारने सरकारी शाळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी म्हणजे मॉडर्नायझेशन करायचे जे गव्हर्नमेंटच्या स्कूल्स आहेत, नवीन उपक्रमाचे काय नाव आहे? मिशन कायाकल्प. स्टार करून ठेवा, एज्युकेशन मध्ये विचारला जातो. मिशन कायाकल्प. 2025-26 आर्थिक वर्षात नवीन GI टॅग नोंदणीमध्ये कोणते राज्य प्रथम आहे? तर मध्य प्रदेश. म्हणजे नोंदणी जास्त केलेली आहे. जॉग्राफिकल इंडिकेशन्स जास्तीत जास्त नोंदवण्याचं काम कोणी केलेलं आहे? मध्य प्रदेशने केलंय. जागतिक पासपोर्ट निर्देशांक 2026 मध्ये भारताचा कितवा क्रमांक होता? 125वा. जागतिक पासपोर्ट इंडेक्स. लक्षात ठेवा, हे डायरेक्टली विचारले जातात इंडेक्स. गुजरातच्या सानंद येथे, कुठे? गुजरातच्या सानंद येथे उद्घाटन झालेली CG सेमी ओसॅट सुविधा कोणत्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात येणार आहे? सेमिकॉन इंडिया प्रोग्राम. कोणता? सेमिकॉन इंडिया. मग याच्यावर 2-3 क्वेश्चन तयार होतील बघा. सेमिकॉन इंडिया प्रोग्राम अंतर्गत तयार करण्यात येणारी CG सेमी ओसॅट सुविधा कुठे सुरुवात करण्यात आली? तर सानंद. सानंद कुठे आहे? तर गुजरातमध्ये. मग गुजरातमध्ये सेमिकॉन इंडिया प्रोग्राम अंतर्गत कोणती सुविधा तयार करण्यात येते? तर CG सेमी ओसॅट. आणि मग CG ओसॅट कशा कोणत्या प्रोग्राम अंतर्गत आहे? सेमिकॉन इंडिया. म्हणजे 3-4 प्रकारचे क्वेश्चन एका स्टेटमेंटवरून तुमचे फ्रेम होतात. गेटिंग? बघा, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट अंतर्गत ग्राहक संरक्षण कायदा आणि धोरणावरील इंटर गव्हर्नमेंटल एन्क्लेव्ह, ठीक आहे, इंटर गव्हर्नमेंटल एन्क्लेव्हच्या 9व्या सत्राचे अध्यक्षपद कोणी भूषवलं? तर भारत. याला स्टार करा, इंडियाने अध्यक्षपद भूषवलेलं आहे. 2026च्या फिफा विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त होणारा ब्राझीलचा महान फुटबॉलपटू कोण आहे? नेमार ज्युनियर. सरळ विचारतील की जो नेमार ज्युनियर रिटायर झाला तो कोणत्या देशाचा होता? ब्राझीलचा होता. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्त झालेला आहे. उत्तर प्रदेशच्या विश्वकर्मा श्रमिक सन्मान योजनेअंतर्गत टूलकिट सहाय्य म्हणून किती रक्कम दिली जाते? तर 10,000 रुपये. मग हे काय असतात की जे आपले कार्पेंटर लोक असतात किंवा जे स्किल बेस्ड वर्कर असतात, ठीक आहे, प्लंबर असतील, कार्पेंटर असतील, कलर काम करणारे असतील, ते जे काही लोक ह्या स्कीम मध्ये फिट होतात त्यांना एक रकमी 10,000 रुपये काय केले जातात? दिले जातात. आणि 7 ते 8 दिवसांचं त्यांना ट्रेनिंग पण दिलं जातं. ठीक आहे. ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स बघा आता. ग्लोबल पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? तर स्वीडन. स्वीडन पहिल्या क्रमांकावर आहे. आणि इंडिया किती आहे? 125. स्वीडन पहिला आहे, इंडिया 125. उत्तर प्रदेश सरकारने विश्वकर्मा श्रमिक सन्मान योजना कोणत्या वर्षी सुरू केली? तर ती 2018 ला सुरू केली. बघा, BPR अँड डीच्या, ठीक आहे, BPR अँड डीच्या नव्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? आलोक कुमार मित्तल. व्हेरी लक्षात. बघा, आलोक कुमार मित्तल. आलोक कुमार मित्तल कोण आहेत? BPRD. बघा, BPRD, ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट च्या अध्यक्षपदी किंवा महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झाली? आलोक कुमार मित्तल यांची. गेटिंग? भारताने बघा, भारताने IFS अधिकारी संजीव जैन, लक्षात ठेवा, IFS इंडियन फॉरेन सर्व्हिसेसचे अधिकारी संजीव जैन यांची कोणत्या देशात नवीन राजदूत म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर उत्तर कोरिया. उत्तर कोरिया, DPRK, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कोरिया, म्हणजे नॉर्थ कोरियामध्ये नियुक्ती केलेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बितांग आदिपूर्ण, याला स्टार करा, मोदी साहेबांना भेटलेला पुरस्कार आहे. बितांग आदिपूर्ण हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे? बितांग आदिपूर्ण इंडोनेशिया. किंवा असं विचारतील की नुकताच इंडोनेशियाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला, त्याचं नाव काय? तर बितांग आदिपूर्ण. बितांग आदिपूर्ण.
आणि पहिली गोष्ट म्हणजे हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच फॉरेन प्राईम मिनिस्टर आहेत, पहिलेच पॉलिटिशियन्स आहेत की ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. लक्षात ठेवा. मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनेअंतर्गत पात्र मुलींना एकूण किती आर्थिक मदत दिली जाते? कन्या सुमंगला योजना 25,000 रुपये दिले जाते. उत्तर प्रदेश सरकारचे ते स्कीम आहे. उत्तर प्रदेश सरकारचे ते काय स्कीम आहे? गुजरातचे पहिले हवा भरता येणारे रबर धरण कोणत्या देशाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधले जाते? तर दक्षिण कोरिया. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, दक्षिण कोरिया. इस्रोने विकसित केलेले बघा, इस्रोने विकसित केलेले इस्रोने विकसित केलेले सॉल्वचे मुख्य उद्दिष्ट कोणत्या मोहिमेच्या तंत्रज्ञानाची चाचणी घेणे? तर सॉल्व जे बनवलेलं आहे इस्रोने, तर गगनयान मोहीम जे आहे, ठीक आहे, तर त्या मोहिमेच्या तंत्रज्ञानाची चाचणी घेणे. म्हणजे आता आपलं काय करणार आहे? गगनयान मिशन म्हणजे पहिल्यांदा आपण काय ह्युमनॉइड रोबोट त्याच्यासोबत पाठवणार आहोत स्पेसमध्ये. मग ते जर काही बिघाड झाला वरती तर ते सेफ लँड होऊ शकतं का परत जमिनीवर, किंवा जो क्रू मेंबर्स असतील त्यांना व्यवस्थित काढता येऊ शकतं का, ह्याच्याबद्दल आपल्याला काय करायचंय? तर ती चाचणी घेण्यासाठी ते काय विकसित केलेले? सॉल्व. ठीक आहे, सॉल्वचे जे टेक्नॉलॉजी ती विकसित केलेली आहे गगनयान मोहिमेसाठी. मग उत्तर प्रदेश डेटा सेंटर धोरण 2026 अंतर्गत डेटा सेंटर क्षमतेचे लक्ष्य काय आहे? तर 2 गिगावॅट डेटा ते वापरला जाणार आहे. पश्चिम बंगाल सरकारने बघा प्रधानमंत्रीचा श्रमिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत किती कोटी रुपयांचे विशेष पॅकेज मंजूर केले? तर 313.3 कोटी. कोणत्याही एक्झामसाठी हे विचारलं जाऊ शकतं. उत्तर प्रदेश डेटा सेंटर धोरण 2026 अंतर्गत किती कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची गुंतवणूक आकर्षित करण्याचे धोरण आहे? 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त. प्रधानमंत्रीचा बघा, प्रधानमंत्री श्रमिक प्रोत्साहन योजना राबवण्याची जबाबदारी कोणत्या विभागाकडे आहे? तर उत्तर बंगाल विकास. ठीक आहे, नॉर्थ बेंगाल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. बघा 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय पथकाने परिधान करायचा 100% जैव विघटनशील जूट विस्कॉस मिश्रित अधिकृत गणवेश कोणत्या संस्थेने विकसित केलेला आहे? नॅशनल ज्यूट बोर्ड. आता बघा, आता आपण जेव्हा मी रेकॉर्ड करतोय तोपर्यंत आपलं कॉमनवेल्थ सगळं झालेलं आहे. ठीक आहे, भारताने ऐतिहासिक कामगिरी त्याच्यात केलेली कॉमनवेल्थ मध्ये, चांगली टीम होती, बरोबर आहे. आणि जे काही फेमस नाव होतं जसं काही नीरज चोप्रा असेल, मीराबाई चानू असेल, तर यांनी पण चांगली काम केली. आता त्याच्यावर आपण एक सविस्तर लेक्चर आणणार आहोत, कॉमनवेल्थ गेम असतील, वर्ल्ड कप असतील, ठीक आहे, त्याच्यावर आणूया. तोपर्यंत लक्षात ठेवा की ती जी टीम आपली पूर्ण पथक गेलेलं आहे त्यांनी ज्यूटचा, म्हणजे ज्यूट आपल्याला माहिती आहे ते पोती सुतळी वगैरे बनतो, त्या मिश्रित तो काय बनवलेला होता? गणवेश बनवलेला होता. ते परिधान करून ते तिथे गेले होते. मग तो कोणी बनवलेला होता? तर नॅशनल ज्यूट बोर्डने तो काय केलेला? विकसित केलेला होता. हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. आता व्हेरी इम्पॉर्टंट, हा इंडेक्स पहिल्यांदा आलाय. सेवा उत्पादन इंडेक्स ऑफ सर्व्हिस प्रोडक्शन प्रस्तावित आधारभूत वर्ष 2024-25 असेल. पहिल्यांदा इंडियाच्या, आता आपल्याकडे होलसेल प्राइस इंडेक्स आहे, ठीक आहे, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आहे, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन आहे, आणि आता असणार आहे इंडेक्स ऑफ सर्व्हिस प्रोडक्शन. म्हणजे याच्यात जे आता काय होतं, WPI मध्ये आपण फक्त गुड्सचं प्रोडक्शन किती होतं ते मोजतो, CPI मध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस मोजतो, परंतु कुठे प्रोडक्शन होतं त्या वस्तू ते मोजलं जात नाही, मग कळत नाही. आणि इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन IIP मध्ये काय मोजलं जातं की फक्त प्रोडक्शन जो वस्तू आहेत त्यांचं मोजलं जातं, सर्व्हिसेस काउंट होत नाही. मग सर्व्हिसेसचा तो लॅकुना भरून काढण्यासाठी ISP हा नवीन निर्देशांक भारताने काय केलेला आहे, ह्या वर्षापासून सुरू केलेला आहे. त्याचं बेस इयर काय असेल? 2024-25. इम्पॉर्टंट आहे, विचारलं जाईल. मिझोराम विद्यापीठाच्या नैसर्गिक इतिहास संग्रहालय नॅशनल हेरिटेज मिशन भारताचे कोणते निर्दिष्ट भांडार म्हणजे डेजिग्नेटेड रिपॉझिटरी ऑफ इंडिया म्हणून घोषित करण्यात आले? तर तिथले 21 स्थळं असतील त्यांना ते घोषित करण्यात आलेले. नर्मदा प्रकल्प देय करारांमध्ये बघा, नर्मदा प्रकल्प देय करारामध्ये किती राज्यांनी सहभाग घेतला? 4 राज्य. मग नर्मदा प्रकल्प म्हणजे बघा, नर्मदा प्रकल्प देय करार कोणत्या राज्यांमध्ये? बघा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र. म्हणजे हे असे राज्य आहेत की जिथून नर्मदा काय होते? पास होते, नर्मदा नदी पास होते. पण महाराष्ट्राचं बघितलं तर ऑलमोस्ट फक्त 53 तर 54 किलोमीटर ती काय करते? महाराष्ट्रातून पास होते, नंदुरबार जिल्ह्याच्या नदन साइड कडून महाराष्ट्रातल्या. ठीक आहे, सगळ्यात जास्त ती मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान मधून ते पास होते. आता गुजरातला जर नर्मदा नदीच्या काठावर जर आपण बघितलं की जगातील सर्वात उंच पुतळा कोणाचा? सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा तो पुतळा, तो स्टॅच्यू त्या गुजरातमध्ये आहे, नर्मदा नदीवर. आलं लक्षात?
आणि राजस्थानातून आणि महाराष्ट्रातून थोड्या थोड्या प्रमाणात ती वाहते. भारताचे पहिले डिजिटल आदिवासी शिक्षण आणि ज्ञान व्यासपीठ ट्रायबेक्स कोणी तयार केला असणार? ट्रायबल मिनिस्ट्री, ऑब्वियस, आदिवासी व्यवहार मंत्रालय. भारत इंडोनेशिया यांच्यात अलीकडेच किती सामंजस्य करार झालेत? तर 14. इंडोनेशियाने भारताकडून कोणते सुपरसॉनिक क्रूज मिसाईल खरेदी करण्याची घोषणा केली आहे? ब्राह्मोस. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, ब्राह्मोस लक्षात ठेवा. इंडोनेशियात आपण आता पंतप्रधान मोदी इंडोनेशियाला गेलेले आहे, मग त्यांना बितांग आदिपूर्ण हा इंडोनेशियाचा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांनी सन्मानित केले आणि त्यांनी सांगितलं की इंडोनेशिया भारताकडून ब्राह्मोस मिसाईल काय करेल? खरेदी करेल. आलं लक्षात? म्हणजेच आपले जे डिफेन्स टेक्नॉलॉजी, डिफेन्स एक्सपोर्ट आहे तो पण वाढेल, आपल्याला फॉरेक्स पण मिळेल आणि आपली डिफेन्स मधली ताकद पण वाढायला मदत होईल. आपण नेट एक्सपोर्टर बनत जाऊ हळूहळू. आता आपण काय डिफेन्स मध्ये नेट इम्पोर्टर आहे. अमेरिका असेल, फ्रान्स असेल, रशियाकडून आपण काय करतो? डिफेन्स रिलेटेड टेक्नॉलॉजी आणि साहित्य विकत घेत असतो. सो आता आपण एक्सपोर्ट करायला सुरू करू. कामराजार बंदर, ठीक आहे, कामराजार बंदर भारतातील दुसरे प्रमुख बंदर बनले जिथे किती मीटरचा ऑपरेशनल ड्राफ्ट उपलब्ध असेल, म्हणजे ऑपरेशनल म्हणजे किती मीटर खोलीपर्यंत तिथे जहाज वगैरे ते काम करतील? 18 मीटर पर्यंत. ठीक आहे, कामराजार बंदर कुठे आहे? मग कमेंट बॉक्समध्ये टाका कामराजार बंदर कुठे आहे. कॅपिटल रेजिंग फेज 6 प्रकल्पानंतर कामराजार बंदर आता कमाल किती DWT क्षमतेची साईज बल्क कॅरियर हाताळू शकते? तर 1,70,000 DWT पर्यंत ते काय करू शकते? तेवढा थ्रस्ट हाताळू शकते. बघा, जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 10 जुलै पर्यंत तो साजरा केला जातो. गेटिंग? सो आतापर्यंत फक्त रिवाइज करा पटकन, व्हेरी क्विक, व्हेरी क्विक. ठीक आहे, चला बघा. उत्तर प्रदेश महिला उद्यम निधी 2026 अंतर्गत महिलांना जास्तीत जास्त किती कर्ज दिले जाते? 10 लाख पर्यंत. म्हणजे ज्या महिला ज्यांच्या घरातला करता पुरुष जर एक्सपायर वगैरे झाले असतील त्या महिलांना 10 लाखापर्यंत कर्ज दिले जातं. WMMI ग्लोबल एअर पॉवर इंडेक्स, ठीक आहे, 2026 मध्ये भारतीय हवाई दलाचा जगात कितवा क्रमांक आहे? तर 3रा क्रमांक आहे. ठीक आहे. देन प्रोजेक्ट 17A 6वी आणि शेवटचे स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट कोणते आहे? तर INS महेंद्रगिरी. INS महेंद्रगिरी. प्रोजेक्ट 17A ची 6वी आणि शेवटची, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, स्टार्ट करायला. प्रोजेक्ट 17A ची 6वी आणि शेवटची स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट काय आहे? INS महेंद्रगिरी. UN विमेनच्या एका अहवालानुसार बघा, युनायटेड नेशन्स विमेनच्या अहवालानुसार जागतिक मानवतावादी मदतीच्या अभावामुळे किमान किती महिला मुली अत्यावश्यक सेवांपासून वंचित राहिल्या? तर 10 लाख. म्हणजे बेसिक सर्व्हिसेस दिल्या नाही. मग बघा, मानवतावादी मदतीच्या अभावामुळे जर जागतिक नेत्यांनी जर मदत वगैरे केली असते, सहकार्य केलं असेल, तर या 10 लाख महिलांना वाचवता आलं असतं, त्यांना चांगलं शिक्षण वगैरे देता आलं असतं. झारखंड AI धोरण 2026-31 बघा. आता झारखंडमध्ये आंदोलन चालू आहे, तुम्हाला माहिती आहे. झारखंड पब्लिक सर्व्हिसेसच्या एक्झाम आहेत त्या फुटलेल्या आहेत. तर हे जे धोरण आहे 2026-31 AI स्टार्टअप्सना प्रोत्साहन करण्याचे उद्दिष्ट आहे. किती? 1000 AI स्टार्टअप तिथे ओपन केले जाणार आहेत, चालू केले जाणार आहेत. टपाल विभाग बघा, डिपार्टमेंट ऑफ पोस्ट आणि ट्राय यांचे देशव्यापी मोबाईल नेटवर्क सर्वेक्षण भारतातील अंदाजे किती गावांमध्ये राबवले जाईल? तर 5.68 लाख गावांमध्ये. किती? 5.68 लाख गावांमध्ये ते राबवलं जाईल. भारत आणि न्यूझीलंडने कोणत्या वर्षासाठी धोरणात्मक भागीदारी आराखडा प्रसिद्ध केलाय? तर 2030. मग आता इथे 2030 पर्यंत जे स्पोर्ट्स असतील, खेळ असतील, कल्चर असेल, त्यांचं काय होणार आहे? देवाणघेवाण होणार आहे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. न्यूझीलंड सोबत हा करार भारताने केलेला आहे. कोणत्या वर्षासाठी? तर 2030 पर्यंत हा देवाणघेवाण चालू राहणार आहे. भारत आणि न्यूझीलंडने 2030 सालापर्यंत द्विपक्षीय व्यापार किती अब्ज न्यूझीलंड डॉलर पर्यंत वाढवण्याचे लक्ष ठेवले? तर 7 अब्ज न्यूझीलंड डॉलर्स. किती? 7 अब्ज न्यूझीलंड डॉलर्स पर्यंतच ते काय लक्ष ठेवलंय की आत्ताचा जो आपला व्यापार आहे जो किती आहे? 3 ते 3.5 अब्ज डॉलर्स आहे, तो किती होऊन जायचा? डबल, 7 अब्ज डॉलर्स पर्यंत घ्यायचा आहे. भारत ऑस्ट्रेलिया क्रीडा सहकार्य रोडमॅप हा कोणत्या वर्षाचा भारत ऑस्ट्रेलिया क्रीडा सहकार्य सामंजस्य करारावर आधारित आहे? तर 2023 म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रीडा सहकार्य म्हणजे काय की
स्पोर्ट्स रिलेटेड टेक्नॉलॉजी असतील, प्रशिक्षक असतील, तज्ज्ञ लोक असतील, टेक्नॉलॉजीची देवाणघेवाण असेल, ती कोणामध्ये होईल? भारत ऑस्ट्रेलिया. हा सामंजस्य करार कधी झाला होता? 2023 ला. तेव्हा फुलफिल झाला का? नाही. त्याचं आता बोलणी चालू होती, मग तो आता ह्या वर्षापासून काय होईल? लागू होईल. आलं लक्षात? कोणत्या देशांमध्ये झाला? तर भारत आणि ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवा. भारत ऑस्ट्रेलिया क्रीडा सहकार्य रोडमॅप नुसार कधीच्या ऑलिम्पिकसाठी? 2032च्या ऑलिम्पिकसाठी. आणि पॅरालिम्पिक खेळ कोणत्या शहरात आयोजित केले जातील? ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया. आलं लक्षात? 2032चे ऑलिम्पिक कुठे होणार आहे? ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया. मग ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलियामध्ये ह्या गोष्टी तयार करण्यासाठी त्या गोष्टी केल्या जाणार. आलं लक्षात? सहकार्य सामंजस्य करारावर एमओयू आधारित आहे 2023. गेटिंग? सो दीज आर द थिंग्स. ऑस्ट्रेलियाचं लक्षात ठेवा, न्यूझीलंडचं लक्षात ठेवा. यूपी खेत सुरक्षा योजना 2026 अंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्या तंत्रज्ञानासाठी अनुदान दिले जाईल? ठीक आहे. उत्तर प्रदेशची सरकारची स्कीम आहे कोणती? खेत सुरक्षा. आता खेतची सुरक्षा करायची म्हणजेच काय? फेन्सिंग करावं लागेल. म्हणजेच काय? सौर कुंपण. कोणत्या खेळाडूने विम्बल्डन 2026 पुरुष एकेरीचे विजेतेपद सलग दुसऱ्यांदा पटकावले? व्हेरी इम्पॉर्टंट. कोणत्या खेळाडूने विम्बल्डन 2026 पुरुष एकेरीचे सलग दुसऱ्यांदा? जेनिक सिन्नर. कुठला आहे? इटलीचा आहे. जेनिक सिन्नर इटलीचा आहे. पश्चिम बंगाल सरकारने 16 ऑगस्ट हा कोणता दिवस म्हणून घोषित केलेला आहे? आयुष्मान दिवस. 16 ऑगस्ट आयुष्मान. आता मला सांगा, भारताच्या इतिहासात 16 ऑगस्ट हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? कमेंट करून सांगा. जर तुम्हाला तुमचं प्रिपरेशन जर बेस्ट असेल, प्रिपरेशन चांगलं असेल, तर तुम्हाला लगेच आठवलं आणि यू विल कमेंट इन दी बॉक्स. ठीक आहे. पश्चिम बंगालने हा 16 ऑगस्ट हा दिवस आयुष्मान दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले. का? आयुष्मान भारत योजनेचा त्यांचा विरोध होता, परंतु काय झालं? आता शुवेंदू धर्माधिकारी जे कोण आहेत? भाजपचे आहेत. ते पहिल्यांदा भाजपची सत्ता वेस्ट बेंगॉलमध्ये आले. ते भाजपचे कोण आहेत? मुख्यमंत्री आहेत. सो दॅट्स द रिझन की त्यांनी आता केंद्र सरकारच्या जेवढ्या काही स्कीम्स होत्या, ममता दिदी सरकारने जो विरोध केलेला होता, त्या सगळ्या आता तिथे राबवण्यात येत आहेत. ठीक आहे. आधुनिक कतारचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे कोणते माजी अमीर नुकतेच निधन पावले? लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट. भारतासोबत त्यांचं चांगलं रिलेशन होतं. शेख हमद बिन खलिफा अल थानी. शेख हमद बिन खलिफा अल थानी. इस्रोने गगनयान मोहिमेसाठी अलीकडेच यशस्वी चाचणी केलेल्या 3 प्रमुख सुरक्षा प्रणालींपैकी एकाचे नाव सांगा. क्रू मॉड्यूल ऑपरेटिंग सिस्टम. क्रू मॉड्यूल ऑपरेटिंग सिस्टम हे काय आहेत? अलीकडेच इस्रोने ज्या 3 प्रमुख सुरक्षा प्रणालींपैकी त्याचं एक हे क्रू मॉड्यूल ऑपरेटिंग सिस्टम हे त्याचं नाव आहे, ज्याची इस्रोने त्याची चाचणी केलेली आहे. भारतात तिसरा नमस्ते दिवस कधी साजरा केला जाईल? 14 जुलै 2026. लक्षात ठेवा, तिसरा नमस्ते दिवस कधी साजरा केला जातो? 14 जुलैला. कोणत्या वृक्षारोपण तंत्रज्ञानाअंतर्गत अहमदाबाद नगरपालिकेने एका तासात 3.61 लाख रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केला? मियावाकी पद्धत. मियावाकी पद्धत काय माहिती आहे का? जपानची पद्धत आहे. अर्बन फॉरेस्टेशनची पद्धत आहे. अर्बन म्हणजे काय? शहरी भागांमध्ये मोठमोठी झाडं नाही लावू शकत. मग ते काय असतात? एक अशी झाडं लावतात की खूप कमी म्हणजे घनदाट जागेत एकदम जवळ 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 खूप सारे झाडं लावतात आणि ते खूप हाईट खूप वरतीपर्यंत काय करतात? वाढतात. म्हणजे बिल्डिंग्स वगैरे असतील त्याच्या छोट्या जागेत पण ते वरती बिल्डिंग्स पेक्षा पण वरती ते काय करतील? वाढतील. त्यांची ग्रोथ खूप फास्ट असते. ती मियावाकी पद्धत अफॉरेस्टेशन पद्धत आहे जपानची. त्या पद्धतीनुसार अहमदाबादमध्ये काय केलं? अहमदाबाद नगरपालिकेने हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित केलेला आहे. जागतिक युवा कौशल्य दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 15 जुलै. लक्षात ठेवा. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी किती रुपयांपर्यंतचे कॅशलेस आरोग्य विमा संरक्षण दिले जाते? तर 5 लाख रुपयांपर्यंत. 5 लाख रुपयांपर्यंत. संयुक्त राष्ट्र महासभेने जागतिक युवा कौशल्य दिन कोणत्या वर्षी साजरा केला? तर 2014 ला. संयुक्त राष्ट्र महासभेने जागतिक युवा कौशल्य दिन कोणत्या वर्षी घोषित केला? तर 2014 पासून घोषित केला. आणि युवा कौशल्य जागतिक दिन भारतात ठीक आहे किंवा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 15 जुलै. 2014 पासून 15 जुलै हा जागतिक कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो. गेडे लक्षात असू द्या फक्त. हे पटपट याच्यासाठी आपण थोडं फास्ट घेतोय बिकॉज हे फॅक्ट आहे आणि फॅक्ट इज अ फॅक्ट. त्याच्यात आता मी तुम्हाला काय गोष्टी जिथे समजवायची गरज आहे तिथे मी समजवण्याचा प्रयत्न करतो की फॅक्ट तुम्हाला पाठच करावं लागणार आहे. आपल्या एक्झामचं नेचरच तसं आहे तर त्याला काही करू शकत नाही. बघा 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 56th इंटरनॅशनल फिजिक्स ऑलिम्पियाड 2026 मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली? 5 सुवर्ण पदके. आता ही जी 5 कॅटेगरीज असतात या ऑलिम्पियाडच्या फिजिक्सच्या त्या 5च्या 5 कॅटेगरीज मध्ये भारताला गोल्ड मेडल भेटलाय. ठीक आहे.
उत्तर प्रदेशची एक जिल्हा एक म्हणजे वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट योजना कोणत्या वर्षी सुरू झाली? 2018ला. जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? पंकज पवार. व्हेरी इम्पॉर्टंट. जिओ प्लॅटफॉर्मच्या. जून 26 मध्ये भारताचा घाऊक किंमत म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स किती होता? 9.87. म्हणजे महागाई वाढलेली आहे. लडाखच्या प्रत्येक जिल्ह्यात स्थापन होणाऱ्या प्रस्तावित स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव काय? स्वायत्त डोंगराळ विकास परिषद. स्वायत्त डोंगराळ, ठीक आहे, डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आलं लक्षात? नाव त्याचं लक्षात ठेवा, लडाख मधलं आहे. सेंट्रल विस्टा पुनर्विकास क्षेत्राचे नवीन अधिकृत नाव काय आहे? कर्तव्य भवन एरिया. सेंट्रल विस्टा विकास क्षेत्र म्हणजे काय? जो पार्लमेंटचा भाग आहे, आपल्या पार्लमेंटचा जो भाग आहे तिथं कर्तव्य भवन एरिया नाव आहे त्याचं. भारत ओमान कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट अंतर्गत TRQचा पूर्ण फॉर्म काय? टॅरिफ रेट कोठा. कोणामध्ये आता ठरवण्यात आलेला आहे? तर भारत आणि ओमान यांच्यामध्ये. जागतिक सर्प दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 16 जुलैला. ठीक आहे, सापांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आहे. ठीक आहे, ते त्यांचं प्रमाण सध्या वाढलेलं आहे. ठीक आहे. भारत ओमान CEPA अंतर्गत सवलतीच्या सीमा शुल्काचा लाभ घेण्यासाठी कोणते दस्तऐवज अनिवार्य आहे? मूळ प्रमाणपत्र, सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन. ठीक आहे. भारत ओमान जो आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अंतर्गत सवलती म्हणजे काय? सवलत दिली जाणार आहे कशात? सीमा शुल्क, टॅरिफ मध्ये घेण्यासाठी कोणते दस्तऐवज लागणार आहे? तर सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन. म्हणजे एखादा प्रॉडक्ट भारताकडून ओमानला पाठवला जातोय तर ओमान तो तेव्हाच खरेदी करणार की त्या प्रॉडक्टचं सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन असेल. म्हणजे काय? असं नको की भारताने स्वस्तात एखादा प्रॉडक्ट चायनाकडून घेतला आणि तो महाग ओमानला विकला, असं नाही. तो प्रॉडक्ट भारतातच तयार झाला पाहिजे, त्याच्यात ते सर्टिफिकेट असलं पाहिजे. आलं लक्षात? सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन. भारतातील बहुतेक साप कोणत्या कायद्याअंतर्गत सुरक्षित केले जातात? वन्यजीव संरक्षण कायदा 1972. म्हणजे सापांसाठी सुद्धा कायदा आहे आता. ठीक आहे, म्हणजे सापांचं काय केलं जातं? संरक्षण केलं जातं. आलं लक्षात? तर तो कोणता जुलै आहे? मग सापांना वाचवण्याचा दिवस 16 जुलै. नेक्स्ट, 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026च्या अधिकृत शुभंकरचे नाव काय? मोर. ठीक आहे, मोर. 22वे जे राष्ट्रकुल चॅम्पियनशिप आहे त्या टेबल टेनिसचा शुभंकर काय? मोर. 2025 सालचा 60वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? आर वैरामुत्तू यांना. आर वैरामुत्तू, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ब्रँड फायनान्स टायर्स 2025-26 नुसार MRF ला जगात कितवे स्थान मिळालेले आहे? तिसरा सर्वात मजबूत टायर ब्रँड. नाव लक्षात ठेवा, ब्रँड फायनान्स टायर 2025 नुसार MRF. ठीक आहे, आपला जो MRF टायर आहे जगात तिसरा सर्वात मजबूत ब्रँड म्हणून त्याचं काय झालेलं आहे? डेव्हलपमेंट त्याची झालेली आहे. ठीक आहे, त्याला तो सन्मान मिळालेला आहे. 60वा ज्ञानपीठ पुरस्कार आर वैरामुत्तू यांना मिळालेला आहे. कोणत्या मंत्रालयाने भारताचा पहिला मासिक सेवा उत्पादन निर्देश इंडेक्स ऑफ सर्व्हिस प्रोडक्शन प्रसिद्ध केलेला आहे? मोस्टली मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन. मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन 2024-2025 हे काय त्याचं बेस इयर आहे. याचं काय बेस इयर असणार आहे? पहिलाच इंडेक्स आहे हा, काय फर्स्ट आहे या वर्षापासून, म्हणून त्याचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. सुरुवातीला जवळपास 19 प्रकारचे जे सर्व्हिसेस आहेत त्याच्याबद्दल तो काय करणार आहे? काउंट करणार आहे. भारताचे पहिले शासकीय आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल? व्हेरी इम्पॉर्टंट, कर्नाटक. भारताचे पहिले शासकीय म्हणजे काय? पहिले काय आहे ते? गव्हर्नमेंट आहे, शासकीय AI विद्यापीठ कुठे स्थापन करण्यात येणार आहे? कर्नाटक. कर्नाटकमध्ये कोणती सिटी इम्पॉर्टंट आहे? बेंगलुरू, सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया. मग बेंगलुरू च्या आसपास ते काय होणार आहे? स्थापन केले जाणार. जवळपास 60 वर्षानंतर कोणत्या वनक्षेत्रात भारतीय राखाडी धनेश, व्हेरी इम्पॉर्टंट आहे बघा, भारतीय राखाडी धनेश पक्षाचे यशस्वी पुनर्वसन करण्यात आलेले? गीर फॉरेस्ट, गुजरात. गीर फॉरेस्ट मध्ये राखाडी धनेश पक्षी म्हणजे बर्ड आहे, त्याचं तिथे काय झालेलं आहे? पुनर्वसन झालेलं आहे 60 वर्षानंतर. इम्पॉर्टंट आहे. युरोपच्या नवीन क्षेपणास्त्र विरोधी संरक्षण आघाडीच्या प्रमुख प्रकल्पाचे नाव काय? फ्रेया. युरोपच्या नवीन क्षेपणास्त्र विरोधी संरक्षण धोरण जो आहे त्या प्रकल्पाचं नाव आहे फ्रेया. जागतिक न्याय दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
17 जुलैला. 17 जुलैला. 16 जुलै काय सापांचं कॉन्झर्वेशन आहे. 15 जुलै काय स्किल डेव्हलपमेंट. ठीक आहे, युनायटेड नेशन्सने. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट मुख्यालय कुठे? हेग, नेदरलँड. हेग, नेदरलँड. सेवा उत्पादन निर्देशांकाचे आधारभूत वर्ष काय? 2024-25. 2024-25. काही काही न्यूज तुमच्या इथून डायरेक्ट पाठ झाल्या पाहिजेत, एक्झामला ऍज इट इज त्या येऊन जातील. 62,500 कोटींच्या अर्थसंकल्पासह मंजूर झालेली मोबाईल फोन उत्पादन योजना, मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग स्कीम कोणत्या कालावधीसाठी राबवण्यात येईल? तर आर्थिक वर्ष 2026-27 ते 2030-31 पर्यंत. ठीक आहे. भारताने जी योजना सुरू केलेली आहे त्याचा खर्च किती? 62,500 कोटींचा अर्थसंकल्प. मोबाईल फोन उत्पादन योजना आहे. काय? मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग स्कीम 5 वर्षासाठी ती राबवली जाणार आहे. गेटिंग? वर्ष लक्षात ठेवा. 16 जुलै 26 पासून लागू होणारा सुधारित विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क. ठीक आहे, विशेष अतिरिक्त म्हणजे स्पेशल एडिशनल. ठीक आहे, मग एक्साइज जो शुल्क आहे, विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क. ठीक आहे, सामान्यतः कोणत्या नावाने ओळखला जातो? विंडफॉल टॅक्स म्हणून. कशाने? विंडफॉल टॅक्स. आता विंडफॉल टॅक्स कसं असतं? म्हणजे अतिरिक्त एखादी वस्तू आहे तिच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रोडक्शन झालं आणि ती मार्केटमध्ये विकली जाते, म्हणजे एक्स्ट्राच्या प्रोडक्शनवर जो एक्स्ट्राचा टॅक्स लावला जातो त्याला म्हणतात विंडफॉल टॅक्स. विंडफॉल टॅक्स. कोलकाता मेट्रोची चालक विरहित सेवा ऑटोमेशन कोणत्या ग्रेडवर चालणार आहे? तर गोवा 4 ऑटोमेशन ग्रेड 4 वरती चालणार आहे. सेमिकॉन 2.0 कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट काय? भारताला जागतिक सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र त्यांना बनवायचंय. राष्ट्रीय युरिया गुंतवणूक धोरण 2026. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. निफू 2026 कोणत्या जुन्या धोरणाची जागा घेईल? राष्ट्रीय युरिया गुंतवणूक धोरण. नॅशनल इन्व्हेस्टमेंट पॉलिसी जे आहे, ठीक आहे, राष्ट्रीय युरिया गुंतवणूक धोरण, त्याच्यानुसार ते 2012 नुसार ते चालणार आहे. आता राष्ट्रीय युरिया गुंतवणूक 2026 जे आले ते 2012 ची ती जागा घेणार आहे. $18,100 कोटींच्या PLI योजनेच्या अंतिम टप्प्यात जारी केलेल्या बघा जागतिक निविदा कोणत्या प्रकारच्या बॅटरी उत्पादन युनिट संबंधित आहे? तर ACC ऍडव्हान्स केमिस्ट्री सेल बॅटरी उत्पादन युनिट. ऍडव्हान्स केमिस्ट्री सेल बॅटरी उत्पादन युनिट इथे जोडला असणार आहे. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात व्यापार, तंत्रज्ञान आणि डिजिटल सहकार्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय मंचाचे नाव काय? व्यापार आणि तंत्रज्ञान परिषद. व्यापार आणि ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कॉन्फरन्स कोणामध्ये झाली? भारत आणि युरोपियन युनियन. कशा संदर्भात? व्यापार, तंत्रज्ञान याच्यासोबत उच्चस्तरीय बैठक झालेली आहे. ठीक आहे, सहकार्य स्थापन करण्यात आलेलं आहे. देन आता हे लक्षात 18,100 कोटींच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह PLI स्कीम आहे. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम अंतिम टप्प्यात जारी केलेल्या जागतिक निविदा कोणत्या प्रकारच्या बॅटरी उत्पादन युनिट संबंधित आहे? तर ACC ऍडव्हान्स्ड केमिस्ट्री सेल. आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर 18 जुलै. आता नेल्सन मंडेला तुम्हाला माहिती आहे साऊथ आफ्रिकेचे गांधी त्यांना म्हटलं जातं. 1991 ला जेव्हा साऊथ आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आधी त्यांना जवळपास 20 वर्ष त्यांची त्यांना जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, पण आफ्रिकन काँग्रेसची स्थापना करून त्यांनी आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळवून दिले. नेल्सन मंडेला यांच्या सार्वजनिक जीवनाच्या सन्मानार्थ लोकांना किती मिनिटे समाजसेवा करण्यात प्रोत्साहित केले जाते? तर 67 मिनिट. म्हणजे 67 मिनिटासाठी ते काय केलं जातं? त्यांची सेवा बजावली जाते. ठीक आहे. चालक विरहित मेट्रो संचालनात वापरल्या जाणाऱ्या CBDT पूर्ण रूप काय आहे? ठीक आहे, कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल. कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल. चालक विरहित मेट्रो जे आहे CBDT, मग CBTC चे पूर्ण रूप काय आहे? तर कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल. लक्षात ठेवा. बघा, मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस च्या नव्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? डॉक्टर श्रीनिवास कुमार तुम्माला. मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेसच्या सचिवपदी श्रीनिवास कुमार तम्माला यांची नियुक्ती झाली आहे. RBI नुसार बघा मार्च 2026 मध्ये भारताचा वित्तीय समावेशन FI फिनान्शियल इन्क्लुजन निर्देशांक किती होता? तर 70 होता. फायनान्शियल इन्क्लुजन. फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय? की फायनान्शियल ज्या सर्व्हिसेस आहेत, म्हणजे बँकिंग असेल, UPI पेमेंट असेल, डिजिटल बँकिंग असेल, याच्यात आपले काही काही जे ट्रायबल पीपल आहेत, आदिवासी लोक आहेत, ठीक आहे, की काही जे अशिक्षित लोक आहेत त्यांच्यापर्यंत ते फायनान्शियल सर्व्हिसेस पोहोचलेले नसतात, त्यांचे बँकेत येऊन अकाउंट पण नसतं. मग अशा सगळ्या तळागाळातल्या लोकांना ह्या मेन स्ट्रीम ही जी फायनान्शियल सर्व्हिसेस आहे त्याच्यात सामावून घेण्यासाठी
जी प्रक्रिया आहे त्याला म्हणतात फायनान्शियल इन्क्लुजन, सर्वसमावेशकता म्हणतो आपण. त्याचा निर्देशांक किती आहे? 70. ऑपरेशन सदर्न रेडिनेस 2026 हे कोणत्या संयुक्त कार्यदलाच्या अंतर्गत राबवले जात आहे? तर संयुक्त कार्यदल 154. ठीक आहे, CTF 154 अंतर्गत ते ऑपरेशन सदर्न रेडिनेस 26 हे राबवले जाते. जागतिक युवा कौशल्य दिन 2026 निमित्त उत्तर प्रदेश सरकारने कोणते 2 डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलेत? कौशल्य सेतू आणि कौशल्य सारथी. कौशल्य सेतू आणि कौशल्य सारथी. M72 ASO1E ही लस कोणत्या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी विकसित केली आहे? तर TB साठी. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, स्टार करा त्याला. ठीक आहे, M72 ASO1E ही लस कोणत्या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी विकसित केली जात आहे? तर क्षयरोग. कोण करत आहे? भारत. आपल्या देशाकडून ते केले जाते, कारण की TBचे, क्षयरोगाचे सगळ्यात जास्त पेशंट कुठे आहेत? भारतात आहेत. विक्रम 1 भारताचे पहिले खासगी कक्षीय क्षेपणास्त्र यान कोणी विकसित केले? स्कायरूट एरोस्पेसने केले. भारताची पहिली, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, भारताची पहिली हायड्रोजन फ्युएल सेल ट्रेन सुरुवातीला कोणत्या मार्गावर धावण्याचा प्रस्ताव आहे? जिंद सोनीपत मार्ग हरियाणा. जिंद सोनीपत मार्ग हरियाणा. भारताची पहिली हायड्रोजन फ्युएल सेल ट्रेन असेल. आंतरराष्ट्रीय चंद्र दिन, ठीक आहे, इंटरनॅशनल मून डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 20 जुलैला. 20 जुलैला तो साजरा केला जातो. ज्या विक्रम 1 मोहिमेच्या अंतर्गत प्रक्षेपित केले जाईल त्या मोहिमेचे नाव काय? मिशन आगमन. आणि चंद्रयान 3 बघा, चंद्रयान 3 ने चंद्राच्या कोणत्या प्रदेशाजवळ यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलेले आहे? तर साऊथ पोल. ठीक आहे, साऊथ पोल जो होता चंद्राचा, तिथे दक्षिण ध्रुवीय प्रदेशात त्यांनी काय केलंय? लँडिंग केलेलं आहे चंद्रयान 3 ने. आलं लक्षात? चंद्रयान 3 म्हणूनच त्या निमित्ताने जेव्हा चंद्र दिन होता 20 जुलैला, त्याच्यामुळे ते न्यूज मध्ये होतं चंद्रयान 3. आता आपण चंद्रयान 4 सुद्धा आपण काय करतोय? लॉन्च करण्याच्या प्रयत्नात आहोत. फिफा विश्वचषक 2026 कोणी जिंकला? स्पेन. स्पेनने जिंकला का? तर यस. कोणाला हरवलं? अर्जेंटिनाला. ठीक आहे, अर्जेंटिनाला हरवून स्पेनने जिंकला. खूप जास्त गोष्टी या वर्ल्ड कप मध्ये झालेल्या आहेत, तर ते लक्षात ठेवा. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? लेख 370. ठीक आहे, 370 लेख इन द सेन्स आर्टिकल 370 येते. ठीक आहे, इंग्लिश मधून येतो आर्टिकल 370. ठीक आहे, आर्टिकल 370 ला हा पुरस्कार मिळाला. 72व्या 72nd राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता आहे? आर्टिकल 370. कोणत्या संस्थेने जून 2026 चा वित्तीय स्थिरता अहवाल, फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे? तर भारतीय रिझर्व्ह बँक, RBI ने त्याचा फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट प्रदर्शित केला. EPFO ने सुरू केलेला एक वेळ विवाद निवारण योजनेचा, म्हणजे वन टाइम विवाद योजना आहे ती, कोण नाव काय तिचं? विश्वास 2026. EPFO, एम्प्लॉयमेंट प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. एम्प्लॉयमेंट फंड प्रॉव्हिडंट ऑर्गनायझेशनचे म्हणजे वन टाइम, एक वेळ विवाद निवारण, म्हणजे एक टाइम या आणि तुमचं काय कटकट असेल ते मिटून निघून जा, ती योजना. त्याचं नाव काय? विश्वास 2026. लक्षात ठेवा. कोणत्या राज्यात राष्ट्रीय ई विधान अनुप्रयोग नेवाने वेगाने लागू केला जात आहे? महाराष्ट्रात. ठीक आहे, नेवा वेगाने लागू केला जाते ई विधान अनुप्रयोग. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एका षटकात 6 षटकात मारणारा पहिला फलंदाज कोण होता? सर गारफिल्ड सॉबर्ट्स. व्हेरी इम्पॉर्टंट. प्रथम श्रेणी म्हणजे गॅरी सॉबर्ट्स यांनी एका म्हणजे पहिले ते व्यक्ती होते की ज्यांनी 6 बॉलमध्ये 6 छक्के मारले. त्याच्यानंतर खूप सारे आले. त्याच्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हर्षल गिव्स आहे साऊथ आफ्रिकेचा, त्याने 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारलेले. नंतर केरॉन पोलार्डनी मारलेले इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. त्याच्यानंतर त्याच्या आधी युवराज सिंगने 2007च्या वर्ल्ड कपमध्ये 6 बॉलमध्ये 6 सिक्स मारले. सो इंडियाचा पण कोण आहे? युवराज सिंग आहे. लक्षात ठेवा. लेबर पार्टीचे नवे नेते आणि ब्रिटनचे पुढील पंतप्रधान कोण झालेत? अँडी बर्नहॅम. व्हेरी इम्पॉर्टंट आहे लेबर पार्टी, ब्रिटन. ठीक आहे, कारण की ब्रिटन बद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. ठीक आहे, सो ते अँडी बर्नहॅम लेबर पार्टीचे आहेत ते. आणि जेव्हा आपलं स्वातंत्र्य मिळवायचं, स्वातंत्र्याचं युद्ध चालू होतं, तेव्हा पण आपल्याला माहिती आहे की भारताला थोडाफार सपोर्ट करणारी कोणती पार्टी होती? तर लेबर पार्टी होती. ठीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या संस्थेत प्रगत माता व बालक केंद्राचे उद्घाटन केले? PGIMER चंदीगडमध्ये. PGIMER चंदीगडमध्ये त्यांनी मोदी साहेबांनी काय केलेले? संस्थेत प्रगत माता व बालक केंद्राचे उद्घाटन केलेले.
प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान, ठीक आहे, अंतर्गत किती खाटांच्या अतिदक्षता विभागाची पायाभरणी करण्यात आली? तर 150 खाट. 150 खाटांचं म्हणजे काय? 150 बेड असणार आहेत तिथे, ठीक आहे. पहिल्या फिफा विश्वचषक 2026 मध्ये किती संघ सहभागी होतील? 48 संघ तिथे होते. भारत होता का? तर भारताचा काही तिथे संबंध नव्हता. भारत क्वालिफायर्स नाही. भारत आपण फक्त बघतो, वी कॅन जस्ट वॉच देअर मॅचेस. आणि फिफा वर्ल्ड कप सगळ्यात जास्त बघितला जाणारा कंट्री कोणता आहे? भारत. भारतातून त्यांना जास्त रेव्हेन्यू होतो. म्हणून हे जे खेळाडू आहेत, ठीक आहे, त्यांना आता फॉर एक्झाम्पल अजिंक्य राणेला त्यांनी बोलवलेलं, म्हणजे आपल्या इकडचे स्टार लोक तिकडे याच्यासाठी बोलवले जातात की ऍटलीस्ट टीआरपी तरी वाढवा, क्रेज वाढवा. बघा, BWF सुपर 750 विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली? PV सिंधू, ठीक आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन सुपर 750 ती कुठे झाली? जपानमध्ये झाली, ठीक आहे. तर ती जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली? PV सिंधू. PV सिंधू व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या NCM नव्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? हरजित सिंग ग्रेवाल. हरजित सिंग ग्रेवाल यांची नियुक्ती झाली. 58व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाड, ठीक आहे, इको 2026 मध्ये भारताने किती सुवर्ण पदके जिंकली? 4. हा हे वेगळा ऑलिम्पियाड आहे. ते फिजिक्सच्या ऑलिम्पियाड मध्ये 5 कॅटेगरीमध्ये 5च्या 5 भारताने जिंकली. हे आंतरराष्ट्रीय केमिस्ट्रीचं आहे, ठीक आहे, इंटरनॅशनल केमिस्ट्री. ते होतं फिजिक्समध्ये. केमिस्ट्रीमध्ये 4 गोल्ड मेडल्स इंडियाने जिंकलेले. कोणत्या स्टॉक एक्सचेंजने इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स मध्ये ट्रेडिंग सुरू केलेले? तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कोणत्या स्टॉक एक्सचेंजने इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स मध्ये ट्रेडिंग सुरू केलेले? तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज. 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजीचे ऑलिम्पियाड आहे आता. 37व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड मध्ये 2026 मध्ये भारताने किती पदके जिंकली? 1 सुवर्ण आणि 3 रौप्य. फिजिक्स मध्ये 5च्या 5 गोल्ड जिंकलेले आहेत. केमिस्ट्रीमध्ये 4 गोल्ड जिंकलेत, परंतु बायोलॉजीच्या मध्ये 1 सुवर्ण आणि 3 सिल्वर मेडल आपण जिंकलेले. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर एक दिवसीय शतक झळकावणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटपटू रोहित शर्मा. रोहित शर्माने आता मागे इंग्लंड विरुद्ध खेळताना सेंचुरी केली, ठीक आहे. स्पेनने 2026 फिफा विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात कोणाला हरवलं? अर्जेंटिना. अर्जेंटिनाचा फेवरेट फुटबॉलर कोण आहे? लिओनेल मेसी. मेसीला त्यांनी हरवलंय. मेसीचा लास्ट वर्ल्ड कप होता. आंतरराष्ट्रीय ध्वज दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 22 जुलैला, ठीक आहे. कोणता? राष्ट्रीय ध्वज दिन. आपला ध्वज दिन म्हणजे का? 22 जुलै 1947 ह्या दिवशी राष्ट्रीय ध्वज आपण आपल्या संविधान सभेने स्वीकारला होता, म्हणून तो 22 जुलैला ध्वज दिन साजरा केला जातो. भारतीय राष्ट्रध्वजाचे सध्याचे स्वरूप कोणी तयार केले? पिंगली व्यंकय्या यांनी. पिंगली व्यंकय्या कुठले होते ते? आंध्र प्रदेशचे होते. त्यांनी तो आपला जो ध्वज आहे त्याची रचना केलेली. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स कोणत्या नियामक संस्थेद्वारे नियंत्रित केले जातात? म्हणजे त्यांच्यावर मॉनिटरिंग कोण करतं? सेबी करतं. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. मग सेबीचं लक्ष कोणावर असतं? शेअर मार्केट, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांच्यावर असतं. मग पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स ट्रेडिंग आता चालू झालेली आहे. सी नेक्स्ट. 2026 मध्ये 23व्या राष्ट्रकुल खेळांचे आयोजन कोणते शहर करत आहे? ग्लासगो, स्कॉटलंड. व्हेरी इम्पॉर्टंट. ग्लासगो, स्कॉटलंड. 2026 मध्ये 23व्या राष्ट्रकुल खेळांचे जे आयोजन करण्यात आले ते शहर कोणतं आहे? ग्लासगो, स्कॉटलंड. 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026च्या उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाच्या ध्वजवाहक कोण असतील? म्हणजे आता हे जे कॉमनवेल्थ गेम आहेत कुठं होणार? ते ग्लासगो, स्कॉटलंड मध्ये. तिथे आपलं ध्वजवाहक कोण आहे? मीराबाई चानू आणि लवलीना बोरगोहेन. लवलीना बोरगोहेन. आता मीराबाई चानू यांनी पहिल्याच दिवशी तिथे काय जिंकलेलं? गोल्ड मेडल जिंकलेलं, ठीक आहे. 2026 मध्ये होणाऱ्या 79 म्हणजे 79व्या लोकानो चित्रपट महोत्सवात पार्डो अल्ला कॅरिरा पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल? जेम्स ग्रे यांना, ठीक आहे. पार्डो अल्ला कॅरिरा या पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल? तर जेम्स ग्रे यांना. कर्नाटकच्या गृहज्योती योजनेअंतर्गत पात्र ग्राहकांना दरमहा किती युनिट मोफत वीज दिली जाईल? कर्नाटकच्या गृहज्योती योजनेअंतर्गत पात्र ग्राहकांना दरमहा किती युनिट वीज दिली जाईल? तर 200 युनिट. 200 युनिट. दिल्ली सरकारच्या परिवर्तन योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय? परिवर्तन योजना, दिल्ली सरकारला परिवर्तन घडवून आणायचं आहे, ठीक आहे. कशामध्ये? पोल्युशन वगैरे कमी करायचं. मग BS4 आणि जुन्या व्यावसायिक वाहनांच्या जागी BS6
सीएनजी किंवा इलेक्ट्रिक वाहने आणणे. परिवर्तन योजना कोणाची? दिल्ली सरकारची. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, स्टार असू द्या याला. अजून एक अति इम्पॉर्टंट पॉइंट, भारतात मान्यता मिळालेल्या, ठीक आहे, पहिल्या डेंग्यू लसीचे नाव काय? क्यू डेंगा. क्यू डेंगा, व्हेरी इम्पॉर्टंट. भारताची पहिली मान्यता प्राप्त लस आहे. कोणत्या कंपनीने भारताच्या पहिल्या ईव्ही टोल विमानाचा प्रोटोटाइप विकसित केलेला आहे? द प्लेन कंपनी. कोणत्या कंपनीने भारताच्या पहिल्या ईव्ही टोल विमानाचा प्रोटोटाइप विकसित केलेला आहे? तर कोणत्या कंपनी? द प्लेन. बघा, द ई प्लेन कंपनी, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात असू द्या, द ई प्लेन कंपनी. 20 जुलै 26 रोजी युनायटेड किंगडमचे नवीन पंतप्रधान कोण होतील? अँडी बर्नहॅम. कोणत्या पार्टीचे? तर लेबर पार्टीचे. आणि भारतीय वंशाचे कोण होते? ऋषी सुनक. त्यांनी तेव्हा राजीनामा दिला, तर ऋषी सुनकमुळे आपण ते जरा फेमस झालं होतं ते. सेवानिवृत्त न्यायाधीशांसाठी कोणत्या प्रकारचे धोरण तयार करावे? बघा, एक समान सेवानिवृत्तीनंतरच्या लाभांचे धोरण हे ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका उच्चस्तरीय समितीच्या स्थापनेचे निर्देश दिलेले आहेत. म्हणजे जे रिटायर होतील न्यायाधीश, त्यांचे ते काय कामं करू शकतील नसतील ते ठरवण्याचं काम असेल. क्यूडेंगा लस डेंग्यू विषाणूच्या किती सेरोटाइप्स पासून संरक्षण देते? सर्व 4. म्हणजे काय? सेरोटाइप्स, डेंग्यू व्हायरस 1, डेंग्यू व्हायरस 2, डेंग्यू व्हायरस 3 आणि डेंग्यू व्हायरस 4. मग चारही प्रकारचे जे डेंग्यू, म्हणजे काय? प्रायमरी डेंग्यू व्हायरस 1 एकदम माइल्ड असतो, त्यात काही जाणवत नाही, ठीक आहे, इन्क्युबेशन पिरियड त्याचा कमी असतो. पण 2, 3 किंवा तिसऱ्या स्टेजमध्ये ते क्रिटिकल कंडिशन पर्यंत पोहोचलेला असतो. मग चौथ्या स्टेज पर्यंत जरी पोहोचलेला माणूस असेल तर त्याला पण ते काय करेल? वाचवायची शक्यता असेल. 4 सेरोटाइप पासून ते संरक्षण देते. बघा, मुख्यमंत्री आयुष्मान आरोग्य योजना पूर्वी कोणत्या नावाने चालवली जात होती? मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजना ह्या नावाने चालू होणारी जी योजना होती ती आता मुख्यमंत्री आरोग्य योजना या नावाने चेंज केलेली. ऑपरेशन सदर्न रेडिनेस 26-2 हे भारतीय नौदलाच्या कोणत्या कमांडो मध्ये राबवण्यात आले? सदर्न नेव्हल कमांड कोची. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ऑपरेशन सदर्न रेडिनेस 26-2 सदर्न नेव्हल कमांड कोची इथे आहे ते. मध्य प्रदेशने प्रस्तावित केलेल्या समान नागरिक कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड घटनात्मक आधार कलम कोणत्या कलमात आहे? तर कलम 44 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. म्हणजे प्रत्येक जाती धर्माचे जे लोक वेगवेगळ्या मॅरेज इन्स्टिट्यूट, म्हणजे लग्नाचे जे वेगळे हिंदू मॅरेज ऍक्ट असेल, ख्रिश्चन मॅरेज ऍक्ट असेल, शरिया ऍक्ट असेल, तर ते नव्हतं. म्हणजे त्याच्यानुसार प्रत्येक धर्माचा मॅरेज करण्याचा अधिकार वेगवेगळा होता. तर आता ते सगळे इतर धर्मांमध्ये पण लग्न करू शकतील. IIT कानपूर येथे उभारण्यात येणाऱ्या ग्रीन हायड्रोजन सेंटर ऑफ एक्सलन्सचे नाव काय आहे? इकोजेन ग्रीन हायड्रोजन सेंटर ऑफ एक्सलन्स. ग्रीन हायड्रोजन सेंटर ऑफ एक्सलन्स. IIT कानपूर येथे उभारण्यात येणाऱ्या ग्रीन हायड्रोजन सेंटर ऑफ एक्सलन्सचे नाव काय असेल? मग इकोजेन ग्रीन हायड्रोजन सेंटर ऑफ एक्सलन्स हे असेल. भारतातील पहिले AI आधारित पक्षी अभयारण्य कोणत्या अभयारण्यात विकसित केले जाईल? तर ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य. TCFS महाराष्ट्र. ठीक आहे, भारतातील पहिले AI आधारित, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, भारतातलं येते, भारतातील पहिले AI आधारित पक्षी अभयारण्य, ठीक आहे, कोणत्या अभयारण्यात विकसित केले जाईल? ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य. ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य. ब्रिटनचे पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI मंत्री म्हणून कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्ती झालेली आहे? तर कनिष्क नारायण. कनिष्क नारायण भारतीय वंशाचे आहेत, भारतीय नाही आहेत, लक्षात ठेवा. आर्टिफिशियल मंत्री म्हणून कोणाचे? ब्रिटनमध्ये. युरोपमध्ये 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर वयोमानावर आधारित देशव्यापी निर्बंध लागू करणारा पहिला देश, युरोपमधला पहिला देश फ्रान्स. युरोपमधला पहिला देश. मग त्यांनी काय केलेलं आहे? 15 वर्षाखालील. मग ऑस्ट्रेलिया असेल, स्पेन असेल, ठीक आहे, यांनी 16 वर्षाच्या खालील मुलांवर काय केलेले? सोशल मीडिया बंदी घातलेली. युरोपमधला पहिला देश कोणता आहे? फ्रान्स, लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय स्वकाळजी दिन, म्हणजे स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची, 24 जुलै हा दिन आहे. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या स्वकाळजीला कोणते ध्येय बळकट करण्याचे महत्वाचे साधन मानले जाते? तर युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज. युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज अंतर्गत काय केलं जाणार आहे? स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची आहे. ऑपरेशन सदर्न रेडिनेस 26-2 दरम्यान भारतीय नौदल सध्या कोणत्या संयुक्त कार्यदलाचे नेतृत्व करत आहे? तर संयुक्त कार्यदल 154. संयुक्त कार्यदल 154 कुठे आयोजित केला गेला? हा सदर्न नेव्हल कमांड कोची येथे हा प्रोग्राम आयोजित केला गेला.
ठीक आहे, बघा 1 मिनिट पटकन. ठीक आहे बघा. 20 जुलै 2026 पासून IRCTCच्या CMD पदाचा अतिरिक्त कारभार कोणाकडे देण्यात आला, तर राहुल हिमालयन कोणा कशाचा, IRCTC इंडियन रेल्वे कॅटरिंग सर्व्हिसेसचा CMD पदाचा अतिरिक्त कारभार राहुल हिमालयन यांच्याकडे देण्यात आलाय. नीती आयोगाच्या नव्या CEO पदी कोणत्या IAS अधिकाऱ्याची नियुक्ती झाली, अनुराग जैन. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, नीती आयोगाबद्दल कन्सिस्टंटली क्वेश्चन विचारले जातात. नीती आयोगाच्या पहिल्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक 2026 मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आले, पहिलाच इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, सो जो निर्देशांक होता त्याच्यात गुजरात पहिल्या क्रमांकावर. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे दोन्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. 26 सालचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलाय, तर अजित डोवाल यांना. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, अजित डोवाल यांना देण्यात आले. कोणातर्फे देण्यात येईल तो, तर आपले गृहमंत्री अमित शहा यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. याच्या आधी तो नितीन गडकरी यांना पण मिळालेला आहे, मोदी साहेबांना पण तो मिळालेला आहे. CSC 4.0 केंद्र कोण चालवते, ग्रामस्तरीय उद्योजक, विलेज लेवल एंटरप्रेन्युअर्स. ठीक आहे. मिनी नंदी किसान समृद्धी योजनेअंतर्गत 10 देशी गायींच्या दुग्ध युनिटसाठी दिली जाणारी कमाल अनुदानाची रक्कम किती आहे, 11.80 लाख रुपये. मिनी नंदी किसान समृद्धी योजना आहे. मग 10 देशी गायी विकत घ्यायच्या आणि त्यांना काय करायचं, पालन पोषण करायचं आणि दुग्ध विकास करायचा. 11.80 लाख रुपये दिले जातात. राष्ट्रपती आपले द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या देशाची राजधानी स्कोपे येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण केलं, तर नॉर्थ मॅसेडोनियाची राजधानी कोणते, स्कोपे येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे. तमिळनाडूचे पहिले हवामान अनुकूल गाव म्हणून कोणत्या गावाला घोषित केलेले, किलालाई. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, किलालाई. जागतिक IVF दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो, 25 जुलैला. जगातील पहिल्या IVF बाळाचे नाव काय होते, लुईस ब्राउन म्हणजे इनविट्रो फर्टिलायझेशन थ्रू पहिले जे बाळ जन्माला आले त्याचं नाव होतं लुईस ब्राउन. 25 जुलै हा जागतिक IVF दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या नव्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे, नरेश पाल गंगवार. शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाच्या नव्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे, तर नरेश पाल गंगवार. नाव लक्षात ठेवा. 1 एप्रिल 27 पासून इन्फोसिसचे नवीन CEO आणि MD म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे, आशिष डॅश यांनी 1 एप्रिल 27 पासून इन्फोसिसचे नवीन CEO आणि MD म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. आंतरराष्ट्रीय टाईप 1 मधुमेह शिखर परिषद 2026 कोणत्या शहरात आयोजित केली जाईल, जोधपूर राजस्थान. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, टाईप 1 मधुमेह शिखर परिषद. आर्थिक दृष्ट्या दुर्बल गर्भवती महिलांना मोफत आणि कॅशलेस प्रसूती सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने कर्नाटकची कोणती योजना आहे, कर्नाटक थाई भाग्य योजना. कोणती, कर्नाटक थाई भाग्य योजना. आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गर्भवती महिलांना मोफत आणि कॅशलेस प्रसूती प्रदान करण्यासाठी. बघा, भारताचे पहिले स्वदेशी 350 किलो थ्रस्ट क्लासचे डिस्पोजेबल टर्बोजेट इंजिन कोणत्या संस्थेच्या GTRE प्रयोगशाळेने डिझाईन केले, तर DRDOने केलेले आहे. ते भारत टॅक्सीची सहमालकीची टॅक्सी सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली, महाराष्ट्र. भारत टॅक्सीची सहमालकीची टॅक्सी सेवा. ठीक आहे. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज कोण ठरला, वैभव सूर्यवंशी. कारगिल विजय दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो, 26 जुलै या दिवशी केला जातो. कारगिल युद्धादरम्यान भारतीय हवाई दलाने राबवलेल्या मोहिमेचे नाव काय, ऑपरेशन सफेद सागर. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. कारगिल युद्धात हवाई दलाचं जे मिशन होतं त्याचं नाव काय होतं, ऑपरेशन सफेद सागर. भारत टॅक्सी सेवा कोणत्या तत्वावर आधारित आहे,
सहकार्यातून समृद्ध, म्हणजे आपलं जे कोऑपरेटिव्ह सहकार मंत्री आहेत त्यांनी ती लॉन्च केलेली, सहकारातून समृद्धीकडे. बघा पुढे, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आलाय? प्रल्हाद जोशी यांना. भारतीय संविधानाचे कोणते कलम राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार पद धारण करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांशी संबंधित आहेत? कलम 75(2). लक्षात ठेवा, नाव हे आता विचारलं जाईल. फिनान्शियल इंटेलिजन्स युनिट FIU इंडियाच्या नव्या संचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? सत्यपाल कुमार यांची. FIU म्हणजे फिनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडियाच्या कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते? तर अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत. 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला किती सुवर्ण पदक कोणत्या खेळाडूंनी मिळवून दिले? बघा आता पहिले स्वर्ण पदक मिळालेलं आहे मीराबाई चानू यांनी, तेच काय होते? ध्वजवाहक होते. ठीक आहे, खेळाडूंनी मिळवून दिले. कर्नाटकच्या कृषी अरण्य प्रोत्साहन योजनेचा मुख्य उद्देश काय? शेतजमिनीवर काय करायचंय? वृक्षारोपणास कृषी वनीकरण प्रोत्साहन देणे. कोणाची? कर्नाटकची कृषी अरण्य योजना. बघा HCL टेकने 15,000 कोटी रुपयांचे AI डेटा सेंटर आणि जागतिक तंत्रज्ञान केंद्र कोणत्या राज्यात उभारले जाणार? तर ओडिसामध्ये. HCL टेक 15,000 कोटी रुपयांचे AI डेटा सेंटर आणि जागतिक तंत्रज्ञान केंद्र उभारले जाणार आहे ओडिसामध्ये. जुलै 2026 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणारे भारतात 45वे जागतिक वारसा स्थळ कोणते? सारनाथ. ठीक आहे, लक्षात ठेवा. बीटचॅट हे कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित विकेंद्रित मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे? तर ब्लूटूथ लो एनर्जी मेश नेटवर्क. भारतात दरवर्षी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी केव्हा साजरी केली जाते? 27 जुलै या दिवशी. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कोणत्या राज्याची प्रमुख विमा योजना आहे? तर महाराष्ट्र राज्याची. आपल्या महाराष्ट्राची येते. माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्रात कधी लागू झाली? 1 ऑगस्ट 2017 पासून. 2026च्या जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप मध्ये मुलींच्या एकेरीचे विजेतेपद पटकावणारे पहिली भारतीय खेळाडू कोण ठरली? अनाहत सिंग. व्हेरी इम्पॉर्टंट, अनाहत सिंग. 2026च्या जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप मध्ये मुलींच्या एकेरीचे विजेतेपद पटकावणारे पहिली भारतीय, त्याला स्टार करा. ठीक आहे, पहिली भारतीय कोण आहे? अनाहत सिंग. भार्गवास्त्र म्हणजे काय? भार्गवास्त्र जे आत्ताच रिसेंटली लॉन्च केलं, काय आहे ते? स्वदेशी ड्रोन विरुद्ध क्षेपणास्त्र प्रणाली. आता हे तुम्ही जर महाभारत वगैरे बघितलं असणार तर भार्गवास्त्र असं अस्त्र होतं की ते जर एकदा सोडलं तर समोरच्या शत्रूचा नाशच होणार, म्हणजे समोरचा शत्रू मरणारच आहे, इतकं ते भार्गवास्त्र होतं. आणि ते खूप कमी लोकांकडे होतं, जसं की अर्जुन असेल, कर्ण असेल, भीष्म पितामह असतील किंवा गुरु द्रोणाचार्य असतील, यांच्याचकडे ते फक्त काय होतं? भार्गवास्त्र होतं. ठीक आहे, सो ते जे आहे भार्गवास्त्र ते स्वदेशी ड्रोन विरुद्ध क्षेपणास्त्र प्रणाली आहे. नाव लक्षात ठेवा. 2027च्या हरिद्वार कुंभमेळ्यासाठी हत्तींना रेडिओ कॉलर लावण्याच्या प्रकल्पात उत्तराखंड वन विभागाने कोणत्या संस्थेसोबत काम करत आहे? वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. 2017 हरिद्वारमध्ये जो कुंभमेळा आहे तिथं हत्तींना रेडिओ कॉलर लावला जाईल. पोचिंग वगैरे पासून वाचवण्यासाठी हा कार्यक्रम असणार आहे. श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाला, आता कुठे ते? ओडिसाला आहे जगन्नाथ मंदिर. ठीक आहे, 5 नावांकरिता ट्रेडमार्कची मंजुरी मिळाली. त्या पवित्र नावांपैकी कोणते नाव आहे? जगन्नाथ धाम म्हणजे श्री जगन्नाथ मंदिर जे आहे ओडिसाचं. ठीक आहे, तर तिथे त्या मंदिराला काय पाहिजे? त्यांना स्वतःचं ट्रेडमार्क हवा आहे. मग त्याच्यापैकी एक नाव काय आहे? जगन्नाथ धाम. भारताचे उच्चस्तरीय परीक्षा सुरक्षा कृती दलाचे अध्यक्ष कोण असणार आहे? नंदन नीलकणी. आता जेव्हा धर्मेंद्र प्रधान सरांचा जेव्हा राजीनामा झाला शिक्षण मंत्री, ठीक आहे, त्याच्यानंतर टास्क फोर्स अपॉइंटमेंट करण्यात आली, ज्याच्यात ज्या काही एक्झाम मध्ये हेराफेरी वगैरे होतात ते वाचवण्यासाठी. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन केव्हा साजरा केला जातो? 29 जुलैला. भारतात प्रोजेक्ट टायगर कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? 1973ला. सुरू 1973ला झाला, पण तो कायदा 1972चा आहे, लक्षात ठेवा. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत प्रोग्राम यांच्या एकत्रित लाभांमधून प्रतिवर्ष उपलब्ध असलेली कमाल आरोग्य विमा मर्यादा किती असेल? 5 लाख रुपये. 5 लाख म्हणजे महाराष्ट्राची जी स्कीम आहे महात्मा फुले ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना एकत्र करून दोघांचा लाभ एकत्र मिळून एका कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपये पर्यंत लाभ मिळू शकतो. गेट आहे. नेक्स्ट,
ISSF विश्वचषक 2026च्या महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले? तर ईशा सिंग. ईशा सिंग लक्षात ठेवा. ISSF विश्वचषक 2026च्या महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात कोणाला सुवर्ण पदक मिळालेले? ईशा सिंग. ISSF विश्वचषक 2026 मध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात कांस्य पदक कोणी जिंकले? मनु भाकर. तर मनु भाकर कोण आहे? तर त्यांना ऑलिम्पिक पदक मिळालेलं आहे. भारत सरकारने कोणत्या मूल्यांच्या पॉलिमर नोटांच्या चाचणी वितरणास परवानगी दिली? 10 आणि 20 नोट. पॉलिमर म्हणजे काय? प्लास्टिकच्या नोटा वितरित केल्या जातील. पॉलिमर नोटांचा अवलंब करणारा जगातील पहिला देश कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात आधी प्लास्टिकच्या नोटा म्हणजे चालतात अजून पण. आपण 10 आणि 20च्या नोटांसाठी ते ट्राय करतो का? 10 आणि 20च्या नोटाच खूप जास्त त्यांचा हे व्यवहार होत असतात. 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 53 किलो वजनी गटातील वेट लिफ्टिंग मध्ये प्रकारात रौप्य पदक कोणी जिंकलेले? ज्ञानेश्वरी यादव यांनी. ज्ञानेश्वरी यादव यांनी. कोणत्या राज्याने सायबर आर्थिक फसवणुकीच्या तक्रारींसाठी E0 FRI प्रणाली सुरू केली? गुजरातने. E0 FRI प्रणाली सुरू केलेली गुजरातने. 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 79 किलो वजनी गटातील वेट लिफ्टिंग प्रकारात कोणत्या भारतीय खेळाडूने रौप्य पदक जिंकले? अजय बाबू. कशात? राष्ट्रकुल स्पर्धेत 79 किलो वजनी गटातील वेट लिफ्टिंग प्रकारात कोणत्या भारतीय खेळाडूने रौप्य पदक जिंकले? अजय बाबू. 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या उंच उडी प्रकारात रौप्य पदक जिंकणारा भारतीय खेळाडू कोण आहे? सर्वेश अनिल कुशारे. उंच उडीमध्ये. ठीक आहे. 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा ऍथलेटिक्स मध्ये भारताचे पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले? शर्मिला धनकर यांनी. शर्मिला. नावं लक्षात ठेवा, हेच विचारलं जाणार, याच्या पहिले काही नसणार. आंतरराष्ट्रीय मैत्री दिन कधी साजरा केला जातो? 30 जुलैला. ये दोस्ती. ठीक आहे. 2026 मध्ये फिल्ड्स मेडल मिळवणारे पहिले चीनी नागरिक असलेले गणित तज्ञ कोण आहेत? हॉंग वांग. 2026 मध्ये फील्ड मेडल मिळालेलं आहे. पहिले चीनी आहेत. पहिली चीनी व्यक्ती, त्यांना फील्ड मेडल म्हणजे काय? गणितातलं नोबल असतं ते. हॉंग वांग यांना मिळाले. पेटीएम पेमेंट्स बँकच्या दिवाळखोरी प्रक्रियेत देखरेख करण्यासाठी अधिकृत लिक्विडेटर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? गिरीश कुमार नायर. म्हणजे काय होतं आता माहितीये का? यांनी दिवाळखोरी घोषित केली, म्हणजे आमच्याकडे काय नाही आहे, आमचं जेवढं आहे तेवढं साहित्य उचलून घेऊन जा. ठीक आहे. आमच्याकडे पैसे नाहीत. मग आता ते लिक्विडेटर काय असतात माहितीये का? आता मग पेटीएम पेमेंट बँकेचं जेवढे काही मालमत्ता असतील, कागदपत्र असेल, त्यांच्याकडे राहिलेले भांडवल असेल, ते तिसऱ्या पार्टीला विकायचं आणि तिसरी पार्टी त्यांचा तो लिलाव पद्धतीने ते काय करेल? विकत घेईल. मग त्याच्यातून जो पैसा जनरेट होईल त्याच्यातून ते बँकेचं कर्ज काढलं जाईल. तर त्याचं लिक्विडेटर म्हणून गिरीश कुमार नायर यांची नेमणूक झाली. ऍक्सिस फायनान्स लिमिटेड ने सुरू केलेले इन हाऊस डिजिटल क्रेडिट डिसिजनिंग प्लॅटफॉर्मचे नाव काय? ऍक्सिस फायनान्स दृष्टी. 2026 साली बेसल 3 अनुरूप 81 परपेच्युअल बॉन्ड जारी करणारी पहिली भारतीय बँक कोणती? स्टेट बँक ऑफ इंडिया. लक्षात ठेवा. 2026 साली बेसल 3 अनुरूप 80 ठीक आहे परपेच्युअल बँड कोणी केलेत? स्टेट बँक ऑफ इंडिया. विचारलं जाणार, हे सगळे विचारले जाणार आहेत. ऍक्सिस फायनान्शियल लिमिटेडने इन हाऊस डिजिटल क्रेडिट डिसिजनिंग प्लॅटफॉर्मचे नाव काय? ऍक्सिस फायनान्शियल दृष्टी. भारतीय तटरक्षक दलातील इंडियन कोस्ट गार्ड अधिकाऱ्यांच्या भरती आणि कारकीर्द बघा प्रगतीसाठीचे नवीन धोरण कोणत्या तत्वावर आधारित असेल? लिंग निरपेक्ष प्रणाली. म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ द जेंडर दे विल बी हायर्ड ऑर द अपॉइंटेड ॲट द कोस्टल गार्ड सर्व्हिसेस. जागतिक व्याघ्र दिन कधी बघा? 2026 नुसार भारतातील वाघांची नवीनतम संख्या किती आहे? 3682. 3782 आता वाघ आहेत भारतात. वाघांची संख्या भारतात वाढतात. इंडियन असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ सायन्स ठीक आहे ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1876. इंडियन असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ द सायन्स 1876. रमन इफेक्टचा शोध कोणत्या संस्थेच्या प्रयोगशाळेत लागला? म्हणजे कोणत्या रमन इफेक्टचा शोध कोणत्या संस्थेच्या प्रयोगशाळेत लागला? तर इंडियन असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ सायन्स. इंडियन असोसिएशन फॉर द प्रमोशन ऑफ सायन्स या इन्स्टिट्यूटने रमन इफेक्टचा शोध लागलेला आहे. जागतिक रेंजर दिन म्हणून कोणत्या तारखेला साजरा केला जातो? ते 31 जुलैला. 31 जुलैला. जागतिक रेंजर दिनाची सुरुवात 2007 साली कोणत्या संस्थेने केली? तर इंटरनॅशनल रेंजर फेडरेशन. ठीक आहे. इंटरनॅशनल रेंजर फेडरेशन किंवा आंतरराष्ट्रीय रेंजर महासंघाकडून रेंजर दिनाची सुरुवात केली जाते. गेटिंग? सो आता चालू होईल इंग्लिश मधून. सो हे होतं आपलं सगळं संपूर्ण मॅगझिन. ठीक आहे. की याच्यात आपण पूर्ण जुलै महिना 1 जुलैपासून ते 31 जुलैपर्यंत अख्ख्या सगळ्या जे वन लाईनर असतील ते जवळपास तुम्हाला 250 पेक्षा जास्त वन लाईनर झालेलं. मग त्याच्यात कॉमनवेल्थ असेल, XYZ गोष्टी असतील, इम्पॉर्टंट थिंग्स असतील, सगळ्या तुमच्या कव्हर होणार आहे. एक्झाम मध्ये जे काही पॉइंटर रेडी लागतात ते सगळे इथून तुमचे आता काय होणार आहेत?
कव्हर होणार आहेत. सो मेक शुअर की हे लेक्चर व्यवस्थित बघा, परत परत रिवाइज करा. आणि एक गोष्ट, जर तुम्ही हे चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज त्याला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून ते पुढे पोहोचण्यासाठी काय होईल, मदत होईल. ऑन दिस पॉझिटिव्ह नोट वी विल टेक अ पॉज. आपण इथे थांबूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर.